नमस्कार. बृहन महाराष्ट्र मंडळ तत्वज्ञान या उपक्रमात आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण तुमच्यासाठी एक वेगळंच सत्र घेऊन आलो आहोत. आपल्यासोबत आज उपस्थित आहेत केतकी घारपुरे. पण सर्वप्रथम सत्राबद्दल अजून माहिती द्यायच्या आधी तसंच वक्त्यांची ओळख करून देण्याच्या आधी आपल्या नेहमीप्रमाणे आपण आपले आधीचे सुरुवातीचे श्लोक म्हणूया. सद्गुरुनाथ महाराज की जय. श्रीमन महागणपते नमः. गलद्दानगंडं मिलद्भृङ्गखण्डं चलच्चारुषुण्डं जगत्त्राणशौण्डं लसद्दन्तकाण्डं विपद्भृङ्गचण्डं शिवप्रेमपिण्डं भजे वक्रतुण्डम्. अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. तर आजचं आम्ही ज्याप्रमाणे आपल्या सगळ्यांना सांगत आलो आहोत, की अतिशय इंटरेस्टिंग असं सत्र असणार आहे. खूप काहीतरी नवीन वगैरे. तर या सत्राबद्दल थोडक्यात माहिती द्यायची म्हणजे तुम्ही आमचं जे फ्लायर बघितलं, त्याच्यावरनं थोडं लक्षात आलं असेल, की आपल्या आजूबाजूला असलेले प्राणी, पशु, पक्षी, झाडं तसं एवढंच नाही, तर काही ज्या निर्जीव गोष्टी आपण म्हणतो, या सर्वांशी कनेक्ट होणं. आता या सर्वांशी कनेक्ट होणं म्हणजे काय? तर त्या सर्वांशी अगदी आपण जसं एकमेकांशी बोलतो तसा संवाद साधणं. आणि ही जी कला आहे, ही केतकी घारपुरे यांनी साध्य केलेली आहे. आज ते आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्या आपल्या वक्त्या आहेत. त्यांची आपण आधी थोडक्यात ओळख करून घेऊया. केतकी हिचा जन्म इंदोरमध्ये झालेला आहे. ही माझ्यापेक्षा वयाने खूप लहान आहे. त्याच्यामुळे मी तिला आता केतकीच म्हणतीये. हिचा जन्म इंदोरचा असून हिचं लहानपण वडोदरा, गुजरात इथे गेलंय. ही कॅनडामध्ये 2021 मध्ये मूव्ह झाली आणि सध्या ती बँकिंग फ्रॉड एनालिसिस या इंडस्ट्रीमध्ये काम करते. तिच्या स्वतःला अतिशय उत्सुकता आहे 5 Wची आणि ती म्हणजे व्हाय, व्हेअर, हू, व्हेन आणि व्हॉट. आणि याच्यातूनच तिचा हा प्रवास लर्निंग द टेलिपॅथिक कम्युनिकेशन सुरू झाला. आणि हा सुरू करता करता त्याच्यामध्ये ती कनेक्ट होत गेली या वेगवेगळ्या गोष्टींशी आपल्या आजूबाजूला असतात त्यांच्याशी. आणि आज आपण तिचा हा प्रवास आणि हे सगळं ती करते त्याच्यामुळे नक्की काय काय होतंय तिच्या आयुष्यात, त्याच्यामुळे काय काय तिला अनुभूती येतात आहेत, अनुभव येतात आहेत, ज्याच्याबद्दल जास्त जाणून घेऊया. केतकी, नमस्कार. खूप खूप स्वागत आहे तुझं आमच्या बृहन महाराष्ट्र तत्वज्ञान या उपक्रमामध्ये. खूप दिवसांपासून मला खूप उत्सुकता होती तुला भेटायची, तुझ्याशी बोलायची आणि तुला आमच्या सगळ्या मेंबर्सच्या समोर आणायची आणि ती आज पूर्ण होतेय. आम्ही जेव्हा न्यू जर्सीला होतो प्रवास दौऱ्याच्या दरम्यान, तेव्हा आमची आणि केतकीची भेट झाली होती प्रत्यक्ष आणि त्याच्यामध्ये तिच्याबद्दल अजून काही काही छान छान गोष्टी आम्हाला कळल्या. तर आपण आजचं सत्र सुरू करायच्या आधी आपण केतकी असंच एक प्रश्न उत्तरातून पुढे नेलं सत्र चालेल ना केतकी? चालेल, अगदी चालेल. हां.
तर आम्हाला सगळ्यांना आता खूप उत्सुकता आहे. आता तुझ्या ओळखीमध्ये आम्ही बघितलं 5 व्हायज वगैरे. तर नक्कीच तुझ्याकडनं असं समजून घ्यायला आवडेल, की 5 व्हायज म्हणजे नक्की काय? व्हॉट रिअली हॅपेंड टू गो यू देअर अँड व्हेरेव्हर यू आर नाऊ, हाऊ डिड दॅट होल जर्नी हॅपन फॉर यू? अ, तर म्हणजे मी सुरू करायच्या आधी एक फक्त सांगू इच्छित आहे की माझी मराठी खूप अगदी अशी स्मूथ नाही आहे. म्हणजे माझं मिक्सचर ऑफ हिंदी, इंग्लिश आणि मराठी मी बोलते बऱ्याचदा. सो सो आय त्याच्यासाठी ओन्ली स्टार्टेड विथ इंग्लिश फॉर यू. शुद्ध मंगेश दादांच्या भाषेत शुद्ध मराठीतच सुरू केलं मी. तर मुंबई हिंदी, मुंबई इंग्लिश कमी झालं तरी चालेल, काही हरकत नाही. नाही नाही, थँक्यू. तर टू स्टार्ट विथ म्हणजे हे 5 Ws मला का आधीपासूनच खूप आवडायचे, बिकॉज लहानपणापासून मी रीडिंग जेव्हा करायचे, मी खूप इन्व्हेस्टिगेटिव्ह नॉवेल्स आणि हे सगळं खूप वाचायचे. तर आय गेस तिथपासून माझं सुरुवात झाली प्रश्न विचारणं खूप जास्ती, आणि मग ते वाढतच गेलं हळूहळू. आणि ते कसं टेलिपॅथिक कम्युनिकेशनमध्ये आलं की मी 10वीत असताना मला एक व्हिडिओ दिसला, असाच ऑनलाईन रॅन्डम व्हिडिओ यूट्यूबवर, ज्याच्यामध्ये मी बघितलं एक ॲना ब्रेकमबॅक म्हणून ॲनिमल कम्युनिकेटर आहे, जी एका पॅन्थरशी, ब्लॅक पॅन्थरशी तिने कम्युनिकेट केलं होतं, ज्याला रेस्क्यू केलं गेलं होतं. तर ती ज्या रीतीने त्याच्याशी बोलते, त्याच्याबद्दल जाणून घेते आणि प्रश्न विचारते त्या झू ओनरला, ज्याला बघून तो एवढा शॉक्ड असतो की हिला कसं या सगळ्या गोष्टी कळल्या. सो तिथून आय गेस माझं ते चक्र चालू झालं की हे असं कसं शक्य आहे. म्हणजे आपण आपसात एकामेकाशी माणूस बोलतो, विचारतो, सगळे संवाद करतो, पण हे जनावरांची कसं काय करते. आणि बिकॉज मला लहानपणापासून जनावर खूपच जास्ती आवडतात, त्यामुळे मग ह्याच्याकडे मी वळले आणि मग याच्याबद्दल अजून माहिती काढायला लागले आणि हळूहळू करून हे शिकले मग मी. सो अशी माझी जर्नीची सुरुवात होती. विच आय एम सो ग्रेटफुल फॉर नाऊ. पण मग नक्की काय झालं? नक्की काय केलं तू? म्हणजे याचे काही कोर्सेस असतात का? म्हणजे हा हाऊ डज दॅट होल थिंग सो व्हिच ट्रिगर्ड युअर इंटरेस्ट वी अंडरस्टूड. हा पण नक्की कशी सुरुवात केली? तुला कसं काय कळलं? हाऊ डिड ऑल धिस थिंग हॅपन्ड? येस. सो हे जे मी आता जी व्हिडिओ बद्दल सांगितलं ते मी 10वीत असताना झालं, पण मग हळूहळू करून ते त्याबद्दल मी विसरलेच. आणि मग माझं लग्न झालं आणि आमच्याकडे 3 कुत्रे होते. त्याच्यामधनं सगळ्यात मोठीला कॅन्सर झाला होता आणि तिच्याबद्दल आम्हाला बरंच काही जाणून घ्यायचं होतं तिच्याबद्दल. आणि फ्रॉम समवेअर सम रॅन्डम सोर्स आम्हाला एकदम माझ्या मेंटरबद्दल कळलं, जिने मला शिकवलं ॲनिमल कम्युनिकेशनबद्दल. आणि मग तिच्याशी आम्ही कॉन्टॅक्ट केला आणि त्यावेळेला एकदम मला तो व्हिडिओ परत आठवला की अरे हो, याबद्दल मी पाहिलं होतं, पण नाऊ इज माय चान्स की आता हे माझ्या लाईफमध्ये आलंय, तर दॅट मीन्स इट हॅज सम सिग्निफिकन्स अँड आय शुड स्टार्ट दिस नाऊ. आणि मग आम्ही आमच्या डॉगशी कम्युनिकेट केलं, खूप काही जाणून घेतलं तिच्याशी, आणि दॅट वॉज अ बिग आय ओपनर. हा तशी माझी कोर्स मग नक्की सुरुवात किती केली. दिवसांचा असतो? आणि तो काय ऑनलाईन असतो का? की इन पर्सन करावे लागतात? ते कोर्सेस अजूनही अवेलेबल आहेत का? आणि त्या कोर्स व- शिकत असताना तुमच्या इन्स्ट्रक्टर जी होती किंवा जी टीचर होती, तिने अशा हा काय सूचना दिलेल्या, की ज्या खूप महत्त्वाच्या आहेत हे सगळं शिकण्यासाठी? कारण येस. इज इट just as a curiosity or does it really also make you do certain things in a certain way? तुम्हाला स्वतःमध्ये काही बदल करावे लागतात का यासाठी? सो हे सगळं प्लीज आम्हाला एक्सप्लेन करून सांग. अगदी अगदी नक्कीच. आता हे मला आधी सुरुवात करायच्या आधी असं वाटलं होतं की याला काय भैया, खूप म्हणजे हा मोठा कोर्स वाटतोय, लागणार ॲटलीस्ट 2-4 महिने तरी लागणार. पण बिलीव्ह मी, हे माझं बेसिक कोर्स जो होता तो मी 2 वीकेंड्समध्ये केलाय. म्हणजे लिटरली 4 डेज. आणि मग त्यानंतर ॲडव्हान्स केला, त्याला थोडं म्हणजे 6 वीकेंड्स सारखे लागले, पण येस, दिस वॉज जस्ट लाईक 6 डेज अँड 4 डेज. सो तेव्हा मला रिअलाइज झालं की दिस इज समथिंग की आपण आपल्या आत आहे ऑलरेडी. इट्स जस्ट की आपण त्याबद्दल एव्होल्युशन म्हणा किंवा डे टू डे आपल्या लाईफ बरोबर चालता चालता आपण त्याच्याबद्दल विसरलोय. सो हे रिमाइंडरचं काम झालं माझ्यासाठी. आणि
एकदा त्याच्यात मी शिकले, जे आपण बोलूच आता पुढे, कसं मी शिकले अँड काय काय स्टेप्स होत्या अँड काय काय इन्व्हॉल्व्ड होतं त्याच्यात, त्याबद्दल आपण बोलूच. बट येस, तिथून माझी मग सुरुवात झाली अँड आय वॉज रिअली सरप्राईज की ही गोष्ट 4 दिवसात कसं शिकू शकता कोणी. आता तुझं ऐकताना केतकी मला दोन प्रश्न असे मनापुढे आले की पहिलं हा. म्हणजे जसं तू म्हणले लहानपणापासून तुला क्युरिओसिटी होती आणि दॅट इज डेफिनेट नाही त्याच्याशिवाय तर काही पुढे जाता येत नाही. पण तुमच्या कुत्र्याला जसा कॅन्सर झाला होता आता त्यावेळेला असं कसं काय वाटलं की तुला आपण याच्याशी कम्युनिकेट करावं? देर इज क्युरिओसिटी, देर इज दिस वन. हम्म. तो हा प्रश्न अगदी मलाही पडला होता की वाय देन, म्हणजे काय असं झालं. बट मी नंतर मग ते माझ्या त्याच डॉगशी जेव्हा मी शिकले त्यानंतर मी तिच्याशी बोलले आणि मी तिलाही हा प्रश्न एक्झॅक्टली विचारला की हे म्हणजे तुला तुझ्याबरोबर होत असतानाच का असं झालं. तर ती म्हणाली हे आत्तासाठीच इट वॉज मेंट फॉर यू, तू आत्तापर्यंत रेडी नव्हतीस त्याच्यासाठी आणि हा टाइम होता वेन द युनिव्हर्स फेल्ट की यू वर रेडी. सो म्हणून मग हे सगळे इव्हेंट्स घडले तुझ्या लाईफमध्ये विच टर्न्ड यू टू दिस. आता तू कम्युनिकेट करते आणि टेलिपॅथी आपण लूजली म्हणजे टेलिपॅथी बराच रॅन्डमली शब्द वापरला हा. जातो. तुझे आता अनुभव आहे, एक्सपर्टीज आहेत, समजावून सांगशील का मला की टेलिपॅथी म्हणजे नक्की काय? म्हणजे आपण आता टेलिपॅथिक कम्युनिकेशन, जस्ट वर्ड कम्युनिकेशन ऐकला तर संवाद म्हणजे शब्द वापरणं. पण आता टेलिपॅथिक कम्युनिकेशन आपण जेव्हा म्हणतो त्याला व्हेरी गुड वे टू एक्सप्लेन इट इज सायलेंट लँग्वेज ऑफ माइंड, ज्याच्यात तुम्हाला शब्द वापरून बोलायची गरज नाहीये. हे तुमचे इमोशन्स आणि एनर्जीजचं कन्व्हर्सेशन आहे. सो टू पुट इट इन टू व्हेरी सिम्पल वर्ड्स, हे वर्डलेस कॉन्व्हर्सेशन आहे. सो हे तुमचं सबकॉन्शियस माइंड वेन इट इज इन दॅट स्टेट ऑफ काय म्हणू शकतो, हायटंड अवेअरनेस, त्यावेळेला तुमचं माइंड कसं कम्युनिकेट करतं तुमच्या एनर्जीजशी आसपास. एक खूप सिम्पल एक्झाम्पल त्याचा मी सांगते, जे आपण डे टू डे लाईफमध्ये रिअलाइज नाही करत. की आता एखादा व्यक्ती लेट्स से तुम्हाला क्रॉस झाला, तुम्ही चालताय, एखादा व्यक्ती तुम्हाला क्रॉस झाला, तुम्हाला एकदम त्या व्यक्तीबद्दल असं वाटतं की हा ना व्यक्ती छान असेल, किंवा ना एखाद्याबद्दल वाटतं की नाही हा व्यक्ती ना बहुतेक मला आवडणार नाही. आता तुम्ही तो ओळखत नाही त्याला, हे कसं तुम्हाला जाणवलं? तर ते तुमचं एनर्जी एक्सचेंज किंवा तुमच्या एनर्जीजने कम्युनिकेट केलं एकामेकाबरोबर. नाहीतर जर तुम्ही बोलला नाही, त्याला ओळखलं नाही, तर तुम्हाला कसं कळणार किंवा कसं वाटणार की हा व्यक्ती बहुतेक मला नाही आवडणार किंवा बहुतेक आवडेल. सो तो एक मी गोष्ट रिअलाइज केली की हा म्हणजे ठीक आहे, ह्याच्यात अजून एक्सप्लोर केलं जाऊ शकतं. दिस इज इंटरेस्टिंग की मला असं का वाटलं त्या व्यक्तीबद्दल. सो हे सायलेंट लँग्वेज ऑफ द माइंड, हे बेस्ट डिस्क्रिप्शन आहे त्याचं. हे ऐकल्यावरती मला असं एक गाणं आहे मराठीतलं, शब्दा वाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडले. काही अंशी तशीच काय अवस्था असेल. आता तू आहे ना मराठी, तू म्हणलीस फर्स्ट लँग्वेज नाहीये, पण दिस इज नॉट अ व्हर्बल कम्युनिकेशन. माइंडच्या मनाचे खेळ पण नाहीत, इट इज बियॉन्ड दॅट. असं विचार केला तर अगदी योग्य आहे काय? अगदी अगदी योग्य आहे. कारण की जे आता मी आज जे काही तुमच्याबरोबर सगळ्यांबरोबर शेअर करतेय किंवा जे काही मी बोलीन ते इट इज ऑल फ्रॉम व्हॉट आय हॅव लर्न्ड अँड व्हॉट आय हॅव एक्सपिरियन्स्ड. म्हणजे असं कोणाचं ऐकून किंवा असं नाहीये, हे स्वतः मी सगळे जे काही केसेस मी आज डिस्कस करीन सगळे मी स्वतः अनुभवलेले आहेत. आणि इट्स माइंड ब्लोईंग की म्हणजे कसं या गोष्टी कळल्या किंवा कशा या गोष्टी घडल्या. इट्स व्हेरी इंटरेस्टिंग टू सी दॅट. आणि मग सो आता सॉरी सॉरी, गो अहेड राजन. नाही, इट्स अ माइंड बॉगलिंग ऑनेस्टली स्पीकिंग. म्हणजे आपण शब्दांच्या पलीकडले मनाच्या पलीकडे म्हणलं तर इट इज माइंड बॉगलिंग. अँड ॲज यू आर स्पीकिंग लॉट ऑफ थॉट्स आर कमिंग. सो काही वेळा मी गप्प बसणार कारण लोकांना प्रश्न असणार आहेत, मला तर भरपूर आहेत. पण आता मग असा जर तू विचार केलास की तू जो व्हिडिओ बघितला होता, तुला कोणीतरी कोच गाईड सापडले आणि तू कुत्रा तुमचा आजारी होता, त्यांच्याशी कुत्रा किंवा कुत्र्या आता आठवत नाही मला, हा. पण मग त्यातनं तुला काय मिळालं, काय म्हणजे पुढे काय त्याचं झालं, व्हॉट वॉज द प्रॅक्टिकल ग्राउंडिंग ऑफ इट? आता मी स्टार्ट ऑफ ह्याच्याच बरोबर केला
की काय मला केलं? माझ्या ह्याच्याच बरोबर की मला माझ्या पेटशी बोलायचं आहे, असं म्हणजे हम्म, मला त्यांच्याबद्दल जाणून घ्यायचं आहे. आता हम्म, बिकॉज मला ते 5 Whysचं एवढं मोठं क्रेज आहे त्यामुळे मी ह्याच्यात मग जात गेले. हम्म, पण मग स्लोली आय रिअलाइज्ड की हे फक्त माझ्या किंवा माझ्या पेट्सपर्यंत सीमित नाहीये. हे हम्म, हळूहळू मी दुसऱ्या पेट्सशी बोलू शकते. त्यांचे ह्युमन कंपॅनियन्स आहेत. त्यांना काही प्रश्न असतील त्यांच्या पेट्सबद्दल, जर त्यांना बोलता येत नसेल किंवा त्यांना त्यांच्या पेट्सबद्दल काही जाणून घ्यायचं असेल, त्यांच्या प्लांट्सबद्दल काही जाणून घ्यायचं असेल, त्यांच्या घराबद्दल, फॉर एक्झाम्पल घराच्या वास्तूबद्दल काही जाणून घ्यायचं असेल. सो इट स्लोली, जेव्हा जसं मी शिकत गेले आणि मग ॲडव्हान्स कोर्स केला त्यानंतर ह्याचे किती जास्त ब्रॉड ॲप्लिकेशन्स आहेत ते मला जाणवत गेले. आणि त्यानंतर मग मी डिसाईड केलं की ह्याला मला पुढे परस्यू करायचं आहे. हम्म. आणि बिकॉज इट गिव्स मी अ व्हेरी बिग सेन्स ऑफ सॅटिस्फॅक्शन जस्ट टू नो की म्हणजे फ्रॉम माय ओन एक्सपिरियन्सेस की जे काही मी पाहिलंय अनुभवलंय की द युनिव्हर्स इज सो मच बियॉन्ड देन व्हॉट वी अंडरस्टँड इट इज, हम्म. ते जाणून घेणं आणि त्याचं रिअलायझेशन होणं अगेन फॉल्स विथ द 5 Ws. सो म्हणून मग मी त्याला परसुएट करायचं ठरवलं पुढे. रिमाइंड मी अबाउट 5 Ws अगेन, कारण हाऊ आय एम लुझिंग ट्रॅक. ते आपलं वेन, वाय, हू, वेअर, व्हॉट. ओके, ओके. 5 कोर्स ऑफ इन्व्हेस्टिगेशन. हा येस. सॉरी Mrunal had a म्हणून मी question. Go इंटरप्ट ahead, केलं तुला. Mrunal. तो हाय केतकी, हाय. मृणाल हियर. जय श्रीराम. जय श्रीराम. तो हे कम्युनिकेट जेव्हा आपण करतो, तू एनर्जी लेवलचा हा कनेक्शन म्हटलीस, मग तिथे आपल्या स्वतःचा स्वभाव, आपली स्वतःची जी वृत्ती असते एक, आपले स्वतःचे जे 3 गुण असतात, त्याचा बायस नाही का येत? म्हणजे सगळे जे कम्युनिकेटर असतात, त्यांना एकच गोष्ट कळते, की इफ आय लर्न दिस, आय माइट हिअर समथिंग डिफरंट अँड यू माइट हिअर समथिंग डिफरंट. आता टू कम बॅक टू दॅट, त्याला मी एक्सप्लेनेशन थोडं एका वेगळ्या तरीक्याने देईन. बिकॉज मेन ॲनिमल कम्युनिकेशन 4 पिलर्सवरती स्टँड करतं. पहिलं आहे तुमचं इंटेन्शन, म्हणजे तुमचं काय हेतू आहे. आता मी थोडं थोडं एक्सप्लेनेशन देईन 4 पिलर्सचं. फॉर एक्झाम्पल आता माझं इंटेन्शन आहे किंवा एखाद्याचं ह्युमन कंपॅनियननी म्हटलं की याला विचारणं की मी काय करायला पाहिजे लाईफमध्ये, किंवा माझं असं असं इश्यू माझ्या लाईफमध्ये आहे, तुला काही गायडन्स देता येईल का, मला काही सजेशन्स आहेत का माझ्यासाठी. आता हे जर मी ॲज अ क्वेश्चन विचारलं पेटला तर मला उत्तरं मिळणार, बिकॉज माझं इंटेन्शन बाकी काही नाही आहे अदर देन जस्ट हेल्पिंग द ॲनिमल्स ह्युमन कंपॅनियन. पण आता मी त्याला या इंटेन्शनने विचारलं की हां मला पण सांग जरा, मलाही जाणायला आवडेल, थोडं गॉसिप करूया, असं ते इंटेन्शन ॲनिमल्सला लगेच कळतं. ते काही शेअर नाही करणार माझ्याबरोबर. आणि ते मलाच रागवतील इनफॅक्ट की तुझे इंटेन्शन्स बरोबर नाही आहेत, हे मी नाही सांगणार तुला. तो हे पहिला पिलर होतं की तुमचं इंटेन्शन, हेतू काय आहे जाणण्याबद्दल. दुसरा आहे की तुमचं जे आता मृणाल, तुम्ही जे विचारलं मला, सॉरी मी मृणाल बोलव ना तुम्हाला. हां हां, तुम्ही जे मला विचारलं की आपला बायसनेस येतो की नाही, ह्याचीच प्रॅक्टिस थोडी लागते. इनिशियली मी जेव्हा करायचे तेव्हा व्हायचं माझ्याबरोबर, माझा बायसनेस स्वतःचा यायचा. पण आता विथ प्रॅक्टिस असं आहे की मी माझं ॲनालिटिक माइंड किक इन व्हायच्या आधीच जे काही मला मेसेज मिळालाय तो मी लिहून टाकते किंवा कम्युनिकेट करून टाकते. आता मी जे केसेस घेते त्याच्यामध्ये मी बसते, कम्युनिकेट करते, जे काही माझ्या डोक्यात येतं त्या प्रश्नाबद्दल जे मी विचारलंय मी लिहून काढते सरळ, बिफोर आय कॅन इवन थिंक बॅक टू इट. आणि आता विथ टाइम असं झालंय की आय डोंट इवन गेट इन्वॉल्ड इन थिंकिंग अबाउट दॅट आन्सर. मी सरळ ते उत्तर जसं आहे तसंच्या तसं देऊन टाकते. तो ते ॲनालिटिकल माइंडला बाहेर ठेवणं जरुरी आहे ह्याच्यात. तिसरं असतं रिस्पेक्टिंग द बाउंड्रीज ऑफ हू वी आर कम्युनिकेटिंग विथ. कारण की ॲनिमल्स, जसं मी म्हटलं, ते ॲनिमल्स असो प्लांट असो, ते खूप फ्रँक असतात त्यांच्या ओपिनियन्सबद्दल. त्यांना जर जेवढं आपल्याला सांगायचं असेल ते तेवढंच सांगतील आपल्याला. म्हणजे आय हॅव हॅड केसेस जिथे मी थोडासा एक्स्ट्रा प्रश्न विचारला की अच्छा याच्याबद्दल अजून सांग ना, तर ते मला सरळ त्यांनी सांगितलेलं की इट इज नन ऑफ युअर बिझनेस, मी जेवढं सांगितलंय तुला तू तेवढं फक्त सांग, दे विल नो व्हॉट आय एम टॉकिंग अबाउट.
हे लिटरली असं कन्व्हर्सेशन झालेलं आहे माझं. सो तर त्याच्यात कसं रिस्पेक्टिंग द बाउंड्रीज, की याच्यात आपला इगो पुढे आला नाही पाहिजे, की असं कसं बोललास तू मला, किंवा मला का नाही सांगत आहे. अजिबात नाही. आपलं काम आहे टू बी द न्यूट्रल मीडियम. सो आपण तेच करायचं. हे हळूहळू माइंडला ट्रेन, हे प्रॅक्टिस बरोबरच होतं. आणि चौथा आहे, विच इज आय थिंक व्हेरी इम्पॉर्टंट, की सरेंडरिंग टू दिस वर्ल्ड ऑफ टेलिपॅथिक कम्युनिकेशन. की जोपर्यंत तुमच्या मनात डाऊट असेल, जोपर्यंत तुमच्या मनात तो ब्लॉक असेल, एक व्हेरी सिम्पल वे ऑफ अंडरस्टँडिंग इट इज, एका पाईपलाईनचा विचार करा तुम्ही. त्याच्यात पाणी फ्लो तोपर्यंत नाही होणार जोपर्यंत त्याच्यात काहीतरी कचरा साठलेला आहे. द मोमेंट तो कचरा क्लिअर होतो, विच इन दिस टर्म वुड बी आपले बायसनेस, आपले थॉट्स, आपलं जजमेंट, तो कचरा जेव्हा गायब करू आपण, तेव्हा द कन्व्हर्सेशन फ्लोज स्मूथली. सो हे 4 मेन पिलर्स आहे, त्याच्यावरती फुल टेलिपॅथिक कम्युनिकेशन आहे अवलंबून. अदर वे राऊंड सारखा प्रश्न कुत्र्याला विचारला, मांजरीला विचारला, झाडाला विचारला तर वेगवेगळी उत्तरं मिळतात का, की तेच उत्तर मिळतं? बऱ्याचदा तेच उत्तर मिळतं. जर त्यांना काही सांगायचं असेल तर ऍडिशनली पण मिळतं. आणि बऱ्याचदा अशाही गोष्टी असतात ज्या आपण विचारल्या नाही तरी ते सांगतात. मला इथे एवढेच, म्हणजे खरंच राजन म्हटलं तसं एवढे प्रश्न आहे. मग त्या प्राण्याचं किंवा त्या झाडाचं नातं असणं गरजेचं आहे का त्या व्यक्तीशी, की आपण कुठल्याही प्राण्याला काही विचारू शकतो? म्हणजे बिकॉज वी आर टॉकिंग अबाउट युनिव्हर्सल एनर्जी हिअर. राईट. आयडियली स्पीकिंग, जर आपण गेलो बाय द रूट ऑफ हाऊ इट शुड आयडियली बी, तर जर एखादा, आता सपोजिंग माझा डॉग आहे, तर आता कोणाला जर त्याच्याशी कम्युनिकेट करायचंय, तर आयडियली स्पीकिंग वी नीड देअर परमिशन, की दे शुड हॅव कन्सेंट. पण अदरवाईज यू कॅन कम्युनिकेट विथ एनीवन. पण ते तुळशीशी पण बोलतात ना, तुळशी बरोबर पण असं बोलतात ना लोक. हो. हम्म. एनिथिंग, म्हणजे टेक्निकली वाईट एनिथिंग स्वप्न लिव्हिंग. वगैरे पडलं तर ते म्हणतात की तुळशीला आधी सांगायचं. मला त्याच्याबद्दल एवढं माहित नाहीये, पण कारण वी वर टॉट दॅट वे, की असं काही अच्छा. पुष्कदा असं झालं की ते लगेच आधी तुळशीजवळ जाऊन सांगायचं. ओके. नाही, एवढं मला त्याच्याबद्दल आयडिया नाहीये, पण सांगायची इच्छा झाली तर सांगायचं. नाही, कारण आपल्याला असं वाटतं ना, इथे आपण एकटंच असतो, तर मग आपल्याला भीती वाटायला लागते. तर मग कुठेतरी बोलायला पाहिजे ना, तर ते तुळशी मातेला सांगितलं की मन क्लिअर होतं. असं म्हणजे लहानपणापासून आम्हाला ते शिकवलं तसं. मग त्याच्या मागे पण मग आय हाच ग्रू अप दॅट वे, हा, सो हा. म्हणून म्हणते. नाही, असेल ना, नक्कीच असेल. पण तेच, म्हणजे आय गेस हे त्याच्यावरूनच डिराइव्ड आहे, की स्पीकिंग टू द प्लांट्स, बिकॉज तेही समजतात सगळं, ते इन्व्हिडन्स देतात बऱ्याचदा. आणि आपल्याकडे तुळशीचं म्हणजे हे आहे ना, की आपल्याला राखते, सांभाळते. हो. म्हणून आपण ठेवतो की नाही तुळस घरात, की येस. कोणीतरी आहे आपल्यावर नियंत्रण करणारं, बघणारं. येस. तो आम्हाला आता तुझे काही केसेस बद्दल ऐकायला नक्कीच आवडेल, की तुझे काही बरं. अनुभव असतील. पण इफ वी काय कुड झालं गेट इन वैशाली, देअर. पण हायजॅक केल्यासारखं झालंय सेशन. लोकांना जर प्रश्न असले, नाही, तर लेट देम पुट इट इन द चॅट. बरं, लेट्स डू चालेल. दॅट. सर, तुम्हाला कोणाला काही प्रश्न असतील तर आधी आम्हाला थोडी केतकीला संधी द्यायची आहे, की वी कॅन हिअर मोर फ्रॉम हर. आणि मग तुमचे प्रश्न चॅटमध्ये जर तुम्ही टाकून ठेवलेत तर नक्कीच त्यातले काही प्रश्न आपोआप कदाचित ती सांगते तेव्हा त्याची उत्तरं मिळतील. आणि नाहीतर मग आम्ही तसे ते प्रश्न घेऊन आता असे विचारायला सुरुवात करू शकतो तुम्हा सर्वांच्या वतीने. सॉरी, पण म्हणजे आय डिडंट कॅच द कॉन्व्हर्सेशन. आय स्टार्टेड लिटल बिट लेट. सो म्हणजे हे कशाबद्दल होतं, टेलिपॅथी ऑर व्हॉट? कनेक्टिंग विथ द नेचर अराउंड यू, लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग मला थिंग्स. माहिती नव्हतं, मी उशिरा आत्ताच जॉईन झाले, म्हणून मला आय हॅड नो आयडिया व्हॉट वी वर टॉकिंग अबाउट. काही हरकत नाही काकू. सो केतकी, तुझ्या काही केसेस तू जर सांगू शकत असशील तर प्लीज त्याच्याबद्दल हो, आम्हाला नक्कीच, जाणून घ्यायला आवडेल. नक्कीच. तर त्याच्या आधी म्हणजे एक जो प्रश्न मला नेहमीच सगळे विचारतात, की आपण म्हणजे
शब्द वापरत नाही आहोत बोलायला, तर कसं बोलतो आपण. तर हे म्हणजे आपले 5 सेन्सेस. आणि एक जो 6वा सेन्स, आय थिंक दॅट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट, ज्याला आपण इंट्युइशन म्हणतो. सो 5 सेन्सेस म्हणजे आपले साईट, स्मेल, टच, टेस्ट आणि साऊंड. आणि 6वा म्हणजे इंट्युएशन. सो आता कम्युनिकेशन जेव्हा करते मी, त्यावेळेला माझे मोड्स ऑफ कम्युनिकेटिंग हे 6 सेन्सेस असतात. सो आता जसं तुम्ही म्हटलं केसबद्दल, तर म्हणजे हाऊ दॅट पहिला एक्सपिरियन्स माझा कसा झाला विथ द सेन्स ऑफ स्मेल, की मला कम्युनिकेट म्हणजे करायचं पण इंटेन्शन नव्हतं, पण कसं झालं ते इज आमच्या सगळ्यात मोठ्या डॉगबद्दल, जिला कॅन्सर झाला होता. तर तिला तिच्या ज्या बॉडी पार्टमध्ये झाला होता कॅन्सर, त्याला एक पर्टिक्युलर त्या औषधं सारखी सारखी लावून लावून त्याला एक पर्टिक्युलर असा स्मेल यायचा. आणि अदरवाईज तिच्या आसपासून निघालो पण तरी असा स्मेल नाही यायचा, पण दॅट पर्टिक्युलर औषध लावल्यावरच तो स्मेल यायचा. आणि ज्या दिवशी ती गेली त्या दिवशी इट वॉज लाईक अर्ली मॉर्निंग, 3-4 वाजेच्या आसपास मला झोपेतून एकदम झोप उघडली माझी. आणि कशामुळे, तर मला असं वाटलं की तो जो स्मेल येतोय तो लाईक इट इज दिस क्लोज टू माय नोज, इतका जवळून ते स्मेल आला तो मला. आणि मी त्याच्यामुळे उठले आणि मी म्हणजे लगेच गेले बघायला, की म्हणजे मग तिचं नाव मिनी होतं, तर मिनू कुठे आली आहे, इथे वर तर नाही आली ना करून. तर मी असं करून माझ्या खालती गेले, माझ्या सासूबाईंना विचारलं मी. तर तेव्हा त्यांनी मला सांगितलं की आता थोड्या वेळातच ती गेली. तर मी तिला विचारलं तेव्हाच की तू आली होतीस का मला भेटायला. ती म्हणाली हो, की मी निरोप द्यायला आले होते. तर तू झोपली होतीस तेव्हा, म्हणून मी तसंच निरोप देऊन आणि निघाले. तर तो माझा फर्स्ट एक्सपिरियन्स होता विथ सेन्स ऑफ स्मेल, की कसं ते इंटेन्शन नसूनही कसं तिने कम्युनिकेट करून आणि बाय म्हटलं मला. सो असे आपले सेन्सेस, म्हणजे जर मी कम्युनिकेट करते तर मला कधी काही पाण्याबद्दल त्यांना सांगायचं असेल, मला वॉटर वेव्हचा आवाज येऊ शकतो, किंवा असं हाताला माझं पाणी लागलंय असं फील होईल पाण्याबद्दल काही सांगायचं असेल. काच तुटलाय तर मला काच तुटायचा आवाज येईल किंवा असं फील होईल की काच तुटलाय. आता हे बऱ्याचदा माझ्या मेमरीजमध्ये जाऊनही मला बऱ्याच गोष्टी दाखवतात, बिकॉज तो रेफरन्स मला कळतो. आता जसं एखाद्याला सांगायचंय की आमच्या घराच्या जवळून ट्रेन जात होती, सो मला माझा रेफरन्स त्या डॉगनी कसा दिला होता, की माझ्या ओळखीचे एक होते, त्यांच्या घराच्या मागून ट्रेन जायची. तर तिने मला लगेच, आणि मी ते खिडकीतून नेहमी बघायचे त्यांच्या घरातून ट्रेन जाताना, तिने मला तो माझा इमेज दाखवला की तू असं ट्रेन बघायचीस त्या खिडकीतनं जाऊन. तो मग कनेक्ट करायचा आणि मग तिला विचारायचं की तू ट्रेन बद्दल बोलतीयस का. सो असं करून तो इन्सिडेंट, तर तसा तो केस माझा झाला. एक जो मला बऱ्याचदा असा म्हणजे लक्षात राहतो दुसरा, की आपण बऱ्याचदा ऐकतो की असं ॲनिमल्सनी टेक ऑन केलंय तुमच्या घरी आलेलं काहीतरी नेगेटिव्ह एनर्जी, किंवा कोणाचे हेल्थ इश्यूज टेक ऑन केले आहेत. तर तो एक रिसेंट एक्झाम्पल माझ्या एका केसमध्ये झाला होता, की त्या फॅमिलीमध्ये काहीतरी इश्यूज होते आणि त्या मुलांनी मला सांगितलं होतं की माझ्या डॉगशी बोल, तिला विचार काय काय काही गायडन्स आहे का आमच्यासाठी, आम्ही काय करायला पाहिजे, तुझं काय सजेशन आहे वगैरे. तर तिने मला सांगितलं होतं की त्या घराच्या त्या एका पर्टिक्युलर व्यक्तीबद्दल जे काही इश्यूज होते त्याच्यासाठी मी टेक ऑन केलं आहे आणि हे माझं डिसिजन आहे की मी ते टेक ऑन करायचं आहे. आणि तिने हे पण सांगितलं होतं की मी हे सर्व्हाइव्ह करणार नाहीये, पण हे जे मी काही टेक ऑन केलंय त्याच्यानंतर मी जे काही गायडन्स पॉइंट्स तुम्हाला दिलेत, जे काही तुम्हाला सजेशन्स दिले आहेत, त्यांच्याबद्दल विचार करून आणि त्यांना जेवढं फॉलो करता येईल करा, पण ह्याच्यात मी सर्व्हाइव्ह होणार नाहीये एवढं नक्की आहे. तर हे मी त्या मुलाला सांगितलं अराउंड 7 वाजता संध्याकाळी. आणि मग त्याचा नेक्स्ट दिवशी मला सकाळी मेसेज आला की माझी डॉग गेली असं खरं. तर आणि मग त्याच्यानंतर जो तो फॅमिली मेंबर होता त्यांनी जरा जास्त मनावर घेतलं त्या गोष्टीला आणि तो आता वर्क करतोय स्वतःवरती. सो दॅट इज वन वे ऑफ देम कम्युनिकेट, म्हणजे वन ऑफ द व्हेरी इंटरेस्टिंग केसेस, की कसे ॲनिमल्स खरंच टेक ऑन करतात आपल्यासाठी.
आणि मग दुसरं म्हणजे आय एम सॉरी आय कम बॅक अगेन अँड अगेन टू माय ओन डॉग. तिच्याच बरोबरच्या एवढ्या सगळ्या माझ्या स्टोरीज आहेत. तर मिनूच्या केसमध्ये एक व्हेरी इंटरेस्टिंग थिंग जे आपण ऐकतो की आपलं कर्माची जे काही आपलं घेणं देणं असतं ते याच जन्मी फेडायचं असतं आपल्याला, किंवा जे काही सायकल आपली पूर्ण होत नाही तेव्हापर्यंत आपलं संपत नाही आयुष्य असं. तर हे गोष्ट मला तिच्याकडून फर्स्ट टाइम कळली, आणि जी आतापर्यंत फक्त ऐकून होतो हे फर्स्ट टाइम तिने मला स्वतःहून सांगितलं. तर तिला अगेन ते कॅन्सर होता, त्यामुळे तिचं दुखणं आम्हाला बघवलं नाही जायचं, म्हणून आम्ही मग डिसाईड केलं होतं की तिला पुट डाऊन करायचं, की आपल्याला बघवलं नाही जाते असं. आणि त्याच वेळेला फॉर्च्युनेटली माझी ती मेंटॉर आली आमच्या लाईफमध्ये फ्रॉम सम रॅन्डम सोर्स, आणि आम्ही तिला सांगितलं की तू कम्युनिकेट कर, आम्हाला असं असं करायचंय, सो प्लीज वी वॉन्ट टू आस्क हर इज शी ओके विथ इट. तर तिचा पहिला उत्तर हे होतं की नाही, मला पुट डाऊन करण्याची अजिबात इच्छा नाहीये, तुम्ही करू नका. त्यानंतरही तुम्ही डिसाईड केलं तर आय कॅन नॉट हेल्प इट, पण करू नका. तर आम्ही विचारायला सांगितलं. मग नंतर मी पण तिच्याशी बोलले जेव्हा मी शिकले त्यानंतर. तर तिला विचारलं तू असं का बोलली होतीस त्यावेळेस. तर ती मला हे सांगितलं, अँड आय वॉज व्हेरी सरप्राईज, की जर मला आत्ता तुम्ही पुट डाऊन केलं तर माझं जे काही उरलेलं या जन्माचं सफरिंग आहे ते पूर्ण करण्यासाठी मला परत जन्म घ्यावा लागेल, आणि ते सफरिंग माझं कॅरी फॉरवर्ड नकोय व्हायला, म्हणून आत्ता मला पुट डाऊन करू नका. माझं जे काही उरलेलं सफरिंग आहे ते मला करून घेऊ द्या, आणि मग ते झालं, संपलं माझं, की मी आपोआप जाईन. आणि तसंच झालं अगदी. सो दॅट वॉज रिअली अमेझिंग. ते जे काही इव्हेंट्स त्या टाइमला माझ्या लाईफमध्ये जे काही घडले, जसं जसं ती बोलली तसं तसंच तिने केलं, आणि तसंच होत गेलं. आणि फॉर्च्युनेटली बाय द टाइम शी पास्ड मी ऑलरेडी बेसिक कम्युनिकेशन कोर्स केलेला होता. सो ती गेल्यानंतर आय कम्युनिकेटेड विथ हर, अँड जो आनंद तिच्या एनर्जीला किंवा तिच्या सोलला जो मला फील झाला की ती इतक्या रिलॅक्स आणि पीसमध्ये आहे, दॅट चेंज्ड एव्हरीथिंग. त्यानंतर मग मी डिसाईड केलं की ह्याला पुढे वाढवायचं. दॅट वॉज रिअली प्रोफाउंड. आणि याच्यातनं जे आपण नेहमी म्हणतो की लिटरली मला ते नारायण महाराजांचं भजन आठवतंय, जो भोग येईया ठावा, येईया ठावा, तो भोग भोगीत जावा. सो जे काही प्रारब्ध मिळालंय त्याच्याबद्दल काही करण्यापेक्षा, त्याच्यात काटछाट करण्याच्या भानगडीत करण्यापेक्षा भोगून संपवा. सो इट वॉज अमेझिंग. थँक्यू. अरे अगदी तर त्याच्याशी माइंड तू ब्लोईंग. आता बोललीस की इतकी ना, इतके त्याच्यातनं वेगवेगळे विचार डोक्यात येत होते. अं, या ग्रुपवरती जे नेहमी अटेंड करतात, दादांच्या एका मार्गदर्शनात त्यांनी मागे बोलताना बोलले होते, मनुष्य योनी ही भोग योनी आहे. देवयोनी आणि संतांच्या वेगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या. आत्ता बोललीस त्याच्यावर मला आठवण झाली की जे काय भोग भोगायचे आहेत तर भोगून पूर्ण करण्यासाठी हा जन्म आहे. आणि मला आत्ता आणखीन काय विषय जाणवलं, आय बिलीव्ह आमच्या शलाकाताईंच्यावर आम्ही जे सगळे ज्योतिष रिफ्रेश करतोय किंवा शिकतोय त्या ग्रुपची पण बहुतेक लोक असतील, कारण तिथे हे असे विषय येतात आमचे. कारण प्रत्येक पत्रिकेमध्ये सुद्धा प्रारब्धाच्या कुठल्या गोष्टी आहेत, काय गोष्टी जातात, हा विषय आपला नाहीये, पण तू आत्ता जो अनुभव सांगितलास ना तो फार प्रोफाउंड आहे. आणि हे नुसतंच माणसाला नाही, कारण आम्ही काय कुत्र्यांच्या प्राण्यांच्या पत्रिका तर डोक्याबाहेर आहेत आमच्या, पण हे आपल्यालाच नाही तर प्राण्यांनाही लागू पडत आहे. आय थिंक आय पास, कारण माझ्या डोक्यात इतके विचार सुरू झाले त्यातून. आता लागू होतंय म्हणण्यापेक्षा त्यांना असे सेशन्स नाही अटेंड करावे लागत, त्यांना कळतं आपण काही अरे त्यांना जे जे कळतं ते खूप पलीकडे आहे, आपल्याला समजायला कितीतरी वर्ष लागतील ते. एक्झॅक्टली एक्झॅक्टली. आपण किती अभ्यास म्हणजे, आणि अजूनही बुद्धीच्याच पातळीवर कर, अशी वेळ आली तर आपण असं डिसिजन घेऊ शकू का? आय डोंट नो. इतकं ते स्पिरिच्युअली ते इतके जास्ती इव्हॉल्ड आहेत, त्याचं काही खरंच काही त्याचं हे नाहीये. आणि तेच देर इज मी वन क्वेश्चन ऑफ द वास्तू. मृणाल, यू वॉन्ट टू टेक इट अप? नाही ते तर घेऊ त्या, आणि नाही हा. म्हणून मला सांगायचं होतं की कुणाला सत्र सुरू व्हायच्या आधी शंका असेल की BMM फिलॉसॉफी तत्वज्ञान या सत्रात आपण असं का घेतो आहोत, तर हे याच कारणासाठी आपण घेतो आहोत की कळायला की हा. किती एनर्जी लेव्हलला सगळं चालतं जे आपल्या
आपण आपल्या माइंडला तो दादा म्हणतात तसं, परमपूज्य मंगेश दादा म्हणतात तसं, आपण इतक्या आपल्याच विचारात गुंग असतो की कधी आपल्याला ते शांत होणं जमतच नाही. त्याच्यामुळे आपण या बाजूच्या सगळ्या एनर्जीजशी कनेक्टच होऊ शकत नाही. थँक्यू आणि सो म्हणून मच. तोही मला बऱ्याचदा हा पण प्रश्न येतो की तू ह्युमन्सशी पण बोलते का, मग त्यांच्याशी पण असं. तर त्याचं एक खूप इनिशियली म्हणजे मी शिकले होते जेव्हा ते एक्झाम्पल माझ्या मेंटॉरनी जे दिलं होतं, ते म्हणजे असं की ॲनिमल्सला तर तुम्ही बोलाल, त्यांना एक साधा प्रश्न विचारा. हा आमचा ॲक्च्युली टास्क पण होता एक. एक प्रश्न त्यांना विचारा की एक कलरचं नाव सांग. आता त्यांनी लेट्स से ऑरेंज सांगितला, तर ते तुम्ही 5 वर्षांतरी विचाराल ना तरी ते ऑरेंजच सांगणार. पण आपण ह्युमनशी बोललो तर ते आत्ता ऑरेंज सांगतील आहे, नंतर म्हणतील नाही बेबी पिंक. आपलं माइंड खूप वेवरी आहे आणि ह्यांच्या एवढं म्हणजे ॲज आय सेड स्पिरिच्युअली पण इव्हॉल्व नसल्यामुळे द कलर इज अ व्हेरी स्मॉल एक्झाम्पल. सो आपलं माइंड म्हणूनच इट्स डिफिकल्ट टू गेज की आपलं काय उत्तर असेल, किंवा आपण त्याच उत्तरावरती ठाम राहू का. आपण कधीही बदलू शकतो. ह्युमन टेंडन्सी आहे ती अनफॉर्च्युनेटली. पण हे नाही करत तसं. यांचं जे आता उत्तर असेल तेच 5 वर्षांनी देतील ते तुम्हाला. तर आता एक 2 प्रश्न आहेत खरं चॅटमध्ये. एक पहिला प्रश्न असा विचारला होता, की काही पुस्तक आहेत का? काही रीडिंग करता येईल का? काही जणांचे आजोबा बरेच आधी माझी आजी सुद्धा हा सांगायची मला हे सगळं. हा स्पेशली दिवे लागणीच्या वेळेला ती सांगायची. तेव्हा शांत का बसायचं असतं? कारण तेव्हा आपल्याला सगळं कळत असतं. काय चालू आहे युनिव्हर्समध्ये. घरात दिवा लावला, की शांत बसायचं. असं तिचा फार तो नियम होता. बाकी केव्हा नाही शांत बसलं तरी चालेल. तर असं हा आपण ऐकलंय आधीच्या आपल्या पिढ्यांकडून. तर आत्ता काही रीडिंग करण्यासाठी काही पुस्तकं आहेत का? अजून डीप डाईव्ह करायचं असेल कोणाला तर असा पहिला प्रश्न होता. माझ्याजवळ जे लिंक्स आहेत ते मी शेअर करते आपल्या चॅटवरती. मग ते मी पाठवते तुम्हाला. दे आर गुड सोर्सेस. मी सुद्धा अजून वाचतेच आहे त्यांच्यामधनं, पण माझेही अजून बाकी आहेत वाचणं काही काही. पण येस, ते मी पाठवते, लिंक शेअर करते. आहेत, बऱ्याचशा आहेत बुक्स तर. अजून आहे चॅटमध्ये दुसरा प्रश्न. त्याच्याकडे जायच्या आधी मला माझा स्वतःचा आता थोडासा ऍडव्हान्टेज घ्यायचा नाही का. आपण व्हॉलेंटिअर आहोत या ग्रुपचे तर. ह्युमन टेंडन्सी. नाही तर हे सगळं करताना ऑफकोर्स या कोर्समध्ये कुठेतरी मेडिटेशन येत असेल. कुठेतरी मेडिटेशन मे बी अ स्ट्रॉंग वर्ड. शांत बसणं, हा. कूल डाऊन होणं, हे सगळं अ, येत असेल आणि मग हे किती डीप जावं लागतं हे कम्युनिकेट करताना. आणि एक व्यक्ती म्हणून तुझ्यात बदल झाले का? डिड यू बिकम बेटर वाईल यू टॉक टू एव्हरीवन? डू यू फाइंड युअर सेल्फ बेटर हो. व्हर्जन नाव? अम, आता मेडिटेशन म्हटलं तर फ्रॉम व्हॉट, अगेन हे सगळं मी फक्त माझ्या एक्सपिरियन्सेस वरूनच बोलतीये. मेडिटेशन हॅज अ डिफरंट डेफिनेशन फॉर एव्हरीवन. म्हणजे काही लोकांना हे बऱ्याच आपल्या असं आहे की डोळे बंद करून मांडी घालून शांतीने बसलं म्हणजे दॅट इज मेडिटेशन. पण ते ऍक्च्युली दर व्यक्तीसाठी. आता मला टू बी ऑनेस्ट, मला क्लिनिंग करताना मला खूप शांत वाटतं. सो दॅट इज मेडिटेशन फॉर मी. त्यावेळेला जेवढं माझं माइंड शांत होतं तेवढं बाकी कशाही ऍक्टिव्हिटीमध्ये, बिकॉज मी खूप ट्राय केलंय असं डोळे बंद करून शांत बसणं, मला नाही बसता येत. तर मेडिटेशन डिफरंट हे आहे. पण आता कमिंग बॅक टू दॅट, तुम्हाला जी ऍक्टिव्हिटी सगळ्यात जास्त तुमच्या माइंडला स्थिरता देईल किंवा जे तुम्हाला शांत करेल सगळ्यात जास्ती, टू द एक्सटेंट की तुम्ही आसपासच्या गोष्टी फील करू शकाल. की आपण आता डे टू डे लाईफमध्ये एवढे बिझी असतो की आपण एका कामावरती फोकस केलं की वी आर ओनली फोकस्ड, वी फोकस ऑल अवर सेन्सेस ऑन दॅट. त्याच्यासाठी एक बेस्ट थिंग टू डू इज ग्राउंडिंग एक्सरसाइजेस. म्हणजे लिटरली आपल्या इनर सेल्फला ग्राउंडशी कनेक्ट करणं. दॅट कॅन बी ॲज सिम्पल ॲज बेअर फूट वॉकिंग ऑन द ग्राउंड. तर दॅट ऑल्सो हेल्प्स यू ग्राउंड. आणि त्याच्यात मग येतं इंटेन्शन, की तुमचं इंटेन्शन आहे की तुमच्या मनाला स्थिरता मिळावी, शांतता मिळावी. आणि दॅट हेल्प्स. म्हणजे हे अगेन विथ टाइम होतं, हे इमिडिएटली नाही होणार, इट टेक्स सम टाइम. पण तुमचं इंटेन्शन तुम्ही सेट केलं की मला ग्राउंडिंग करायचंय,
आणि आय वॉन्ट माय माइंड टू गेट रिड ऑफ एव्हरीथिंग दॅट्स नेगेटिव्ह. मदर अर्थ जस्ट टेक इट विथ फ्रॉम मी. असं सिम्पल एवढं इंटेन्शन ठेवा आणि बसा शांत डोळे बंद करून, आणि यू विल बी ग्राउंडेड. जेव्हा तुमचा इंटेन्शन असेल ग्राउंडिंग करायचं, पण त्यावेळेला कसं आहे, तेव्हा आपल्याला हे त्यावेळेला नाही चालणार की म्हणजे हा आता मी बसून जाते असं पाय जमिनीवर ठेवून आता मी बसते असा मी जर विचार केला, पण डोक्यात हे चाललंय की हा मला हे स्केड्यूल हा बनवायचा आहे आणि मला उद्या ऑफिसमध्ये हे काम करायचंय, ते नाही चालणार. ते तुम्हाला इंटेन्शन ठेवावं लागेल की मला ग्राउंडिंगच करायचंय, अँड इट विल हॅपन. म्हणजे ते आपण बऱ्याचदा असाही विचार करतो की व्हॉट इफ नाही झालं तर, पण हा व्हॉट इफ नाहीच येऊ द्यायचा ना. आपण म्हणायचं मला करायचंय ग्राउंडिंग, मी करणार. ते झालं की आपोआप ग्राउंड व्हाल तुम्ही. आणि मी फर्स्ट टाइम माझ्या लाईफमध्ये जेव्हा ग्राउंडिंग केलं होतं, ज्या असं लिटरली शोल्डर्सवरचा भार कमी झालाय जे आपण म्हणतो ना शब्द, त्या दिवशी मी एक्सपिरियन्स केले ते. त्यामुळे जर म्हटलं माझ्या लाईफमध्ये बदल काय आले, तर खूप बदल आलेत. मला जे आधी केऑटिक माझं डोकं राहायचं किंवा मला फोकस, आणि यासाठी कम्युनिकेशनसाठी शांत डोकंच पाहिजे. सो ते ते अचीव्ह करायचा माझा इंटेन्शन होता आणि तो मी करते. जिथे जेव्हा मी ठरवते की मला शांत राहायचंय, कम्युनिकेट करायचंय, ते मी करते असं. सो ते विथ प्रॅक्टिस माइंड ट्रेनिंग किंवा मनाची तयारी, माइंडला तसं सांगणं की आपल्याला करायचंय ग्राउंडिंग, आपण शांत राहायचंय, होईल ते आपोआप. सो ते ग्राउंडिंगचं पण एक व्हिडिओ आहे जो मी शेअर करीन. खूप सुंदर व्हिडिओ आहे तो. तू PM So फिलॉसॉफी ग्रुपला जरी केलास व्हॉट्सअपवरती, तर बहुतेक सगळे लोक तिथे असतीलच. हा. हां, आणि तू त्या ग्रुपमध्ये नसशील तर आम्हाला कोणाला तरी नाही, पाठवून ते ठेव, आहे. आम्ही तिथे टाकू. आहे, अच्छा, आहे. ती ते आहे. आहे. ओके, गुड. सो मला अजून एक प्रश्न हा होता की ठीक आहे, सुरुवात प्राण्यांपासून झाली. तर त्याचा वृषाली, तो आय थिंक इथे चॅटमध्ये अजून प्रश्न दिसत आहेत, ते घ्यायचे का? ते त्याच्यातलाच हा प्रश्न आहे. ओके, सॉरी. तर प्राण्यांपासून सुरुवात झाली, मग एक वनस्पतींशी पण आपण बोलू शकतो हे कधी जाणवलं? आणि तसंच तू म्हणाली की घराशी बोलू शकते, फर्निचरशी बोलू शकते. तुम्ही म्यूट झालात. कोणीतरी म्यूट केलं. हा. राजन साहेब, तुम्ही मला म्यूट केलं. हा, मी केलं. नाही, मी शेखाताना ऍडमिट करत होतो तेवढ्यात ते बहुतेक ठीक आहे, झालं इट्स असेल. ओके. तर मला हे विचारायचं होतं की हाऊ डिड यू स्टार्टेड मूव्हिंग युअरसेल्फ, राइट? यू स्टार्टेड विथ एनिमल्स, ऑफ कोर्स यू स्टार्टेड विथ मिनी, अँड स्लोली यू प्रोग्रेस, बट हाऊ डिड यू वेंट ऑल द वे टिल प्लांट्स अँड द नॉन लिव्हिंग थिंग्स? ते कसं झालं आणि मग त्याचे काही अनुभव असतील तर प्लीज सांग, शेअर कर. आता मी बिकॉज ऑफ द एनॉनिमिटी दॅट आय हॅव टू कीप विथ ऑल द केसेस, म्हणून मी जस्ट एक माझ्याबरोबर असं झालं म्हणूनच करून एक्झाम्पल सांगते की एक ओके, हा एक्झाम्पल ऍक्च्युली माझ्याच बरोबर झालाय, तर तो मी शेअर करते. मला सर्दी खोकला झाला होता आणि माझ्या घरी जी तुळस होती त्याच्याशी मी बोलले, आणि मला बिकॉज माझा जॉब जो आहे त्याच्यात बोलायचं खूप असतं, म्हणून मी तिला म्हटलं की मला बरं वाटायचंय लवकर, मला प्लीज मदत कर किंवा गाईड कर. मला तुझ्यामधलं कुठलं पान मी आत्ता खाऊ ज्याच्यात सगळ्यात जास्त आत्ता एबिलिटी आहे टू क्युअर, ते मला प्लीज तू सांग, आणि मी ते तोडीन, तर प्लीज बी रेडी फॉर इट, कारण की मी त्याच्यामधनं पानं तोडणार आहे, तुला दुखेल, आय एम सॉरी अबाउट दॅट, पण मला तू प्लीज गाईड कर असं. सो त्यांनी मला टोटल काही ते 4 की 5 पानं मला व्हिज्युअलाइज करवली की या लोकेशनमध्ये आहेत. ती मी तोडली, मी खाल्ली, आणि आय वॉज फाईन इन 2 days. सो दॅट जे माझा जो खोकला जो आहे, जो महिन्याभरापासून चालला होता, आय वॉज फाईन इन 2 days. म्हणजे तो आता खरंच माझा तो प्लांट बरोबर एक्सपिरियन्स, दॅट वॉज माय फर्स्ट एक्सपिरियन्स विथ माय प्लांट. आणि तसंच माझं मध्ये देर वॉज सम पिरियड ऑफ स्ट्रेसफुल टाइम इन माय लाईफ, जेव्हा माझ्या प्लांट्सनीच मला खूप साथ दिला त्यावेळेस. आणि माझा एक मनी प्लांट होता जो मी माझा फेवरेट प्लांट आहे तो, तर त्याच्याशी मी जाऊन बोलले आणि त्याला सांगितलं की आत्ता माझ्या लाईफमध्ये असं असं स्ट्रेसफुल सिच्युएशन चालू आहे, मला तुझं गायडन्स पाहिजे, प्लीज हेल्प मी अँड टॉक टू मी. माझ्याशी बोल, आणि कुठल्या लीफशी किंवा पूर्ण प्लांटशी मी बोलू, कुठल्या लीफशी बोलू ते सांग तू मला, प्लीज हेल्प मी आउट ऑफ दिस. मी बोलले, आणि
4 दिवसानंतर ज्या लीफशी मी 4 दिवस बोलत होते, फुल प्लांटमध्ये ती एकटी लीफ येल्लो पण नाही झाली. ती ब्लॅक आणि ब्राऊन होऊन पळून गेली सरळ. फक्त दॅट वन सिंगल लीफ. सो म्हणजे तेच आहे, ते एक एक्सपिरियन्स जेवढे सांगावे तेवढे दे आर माइंड ब्लोईंग, की म्हणजे देर वॉज नो एक्सप्लेनेशन फॉर का तीच लीफ पडली. बाकी पूर्ण प्लांट छान अगदी हिरवं होतं, अगदी मस्त ग्रो होत आहे अजूनही. पण ती एकच लीफ ज्याच्याशी मी बोलले ती येल्लो पण नाही झाली, सरळ झडून आणि पडून गेली. म्हणजे त्या पानांनी ते तुझं जे काही असेल ते स्वतःवर घेतलं असं. स्वतःवर घेतला. येस. आणि मी रिक्वेस्ट केली होती, स्वतःवर नसेल घ्यायचं तरी मला गाईड कर की व्हॉट शुड आय डू टू गेट आउट ऑफ दिस. सो पण त्यांनी घेतलं स्वतःवर. हो येस. आणि असं नॉन लिव्हिंग बद्दल, घराबद्दल काही आहे? वास्तूबद्दल आहे माझे 2-4च एक्सपिरियन्सेस आहेत. पण येस, बिकॉज तो ॲडव्हान्स कोर्स मी आता लास्ट इयरच कम्प्लीट केला. सो आता मी ते वास्तू, आणि त्यावेळेस ॲक्च्युली आय केम टू लर्न की आपण जे म्हणतो की फक्त जिवंत गोष्टीशीच तर बोलू शकतो आपण, तर तसं नाही आहे. एनर्जी रिसाइड्स इन टू एव्हरीथिंग. आणि जर एनर्जी असेल एखाद्या गोष्टीमध्ये, यू कॅन कम्युनिकेट विथ इट. सो आता असा एकच केस असा झाला आहे ज्याच्यामध्ये जो खूप अनबिलिव्हेबल आहे, विच इज एका माझ्या फ्रेंडच्या कोणाचे तरी डॉक्युमेंट्स, घराचे पेपर सापडत नव्हते. तर ते खूप जरुरी गेलं असतं हातातून, अशी सिच्युएशन होती. सो तिने मला सांगितलं होतं की तू कम्युनिकेट कर आणि प्लीज फाइंड आउट वेअर दोज पेपर्स आर. ते घराला विचार कुठे आहेत. तर ते पेपर्स जिकडे होते ते ॲक्च्युली कोणीतरी घेतले होते अनइंटेंडेड पर्सननी. आणि ते मी तिला सांगितलं की या व्यक्तीचं जरा तपास काढ, इट इज हायली लाईकली या व्यक्तीच्या घरी आहेत ते पेपर्स. आणि ते झालं तसं, म्हणजे इट वेंट इन टू व्हेरी डीप लिगल मॅटर्स अँड एव्हरीथिंग, बट ते सापडले पेपर्स. सो ते म्हणजे त्या घराशी बोलले मी या रीतीने, की सांगितलं की भैया प्लीज हेल्प अस आउट असं, आणि त्यांनी केलं ते. सो नॉन लिव्हिंगशी पण आपण बोलून कसं कम्युनिकेट करू शकतो, किंवा वास्तूशी बोलून कसं विचारू शकतो त्यांचं गायडन्स. एखादा प्लांट घरात आहे, जर तो जगत नाहीये किंवा इट नीड समथिंग टू सर्वाईव्ह, घरातली पोझिशन चेंज केली तर ते होतं का, सर्वाईव्ह करतं का, असे केसेसही केलेले आहेत. सो हे म्हणजे स्मॉल एक्झाम्पल्स ऑफ हाऊ द वास्तू कॅन ऑल्सो कम्युनिकेट विथ यू. इट कॅन ऑल्सो टेल यू व्हॉट टू डू, व्हॉट नॉट टू डू. नॉन मला एक लिव्हिंग प्रश्न म्हणायला होता. जीव धचतोय का आता कुणालाही? सोनाली, आय ऑन व्हॉट थिंक तुला बेसिस प्रश्न आहे वी का? आर, नाही हा, चॅटमध्ये मला नाही 1-2 आता. गोष्टी विचारायच्या होत्या. पण एक मृणाल एकच तुझं होतं. एकच हा. मिनिट सोनाली. म्हणून आपण प्रश्न पूर्ण करूया, कारण एक सिंपल प्रश्न दिसतोय ते की याचे कोर्सेस काही आहेत का, त्याची काही माहिती जर असली तर तू पोस्ट करू शकशील का कुठे? नक्की करते. ते BMM फिलॉसॉफीवर, तत्वज्ञान ग्रुपवर तरी पोस्ट केलं तरी होऊन जाईल ते. चालेल. सॉरी मृणाल, आय थिंक यू आर सेइंग समथिंग. नो, मी फक्त कॉमेंट करत होती की आता कुणाला नॉन लिव्हिंग म्हणायची हिंमत आहे का आपल्यामध्ये असं. हा, एक्झॅक्टली. म्हणजे आपण असं आपल्या ते पर्स्पेक्टिव्हने आपण लिव्हिंग नॉन लिव्हिंग कॅटेगरीज करून इतके पटकन मोकळे होऊन जातो. चराचर सृष्टी जी आपण म्हणतो त्या प्रत्येकामध्येही ह्या गोष्टी आहेत. अखंड एक रस. अणु परमाणु व्यापक तू ही तू गाय मी वासरू. अगदी अगदी. सोनाली, आय थिंक यू हॅड अ क्वेश्चन. सोनाली, हं. खूपच अमेझिंग केतकी. आम्ही पण खूप ऐकलं होतं या सगळ्या अनुभवांबद्दल तुझ्या, आणि खूप छान उत्सुकता होती. 1-2 गोष्टी मला वाटलं की सुरुवातीला तू सांगत होतीस, जसं त्या प्राण्यांनी म्हणा किंवा घरातल्या डॉगनी असं कोणाचं तरी आपल्यावर घेतलं. तर अशा सगळ्या स्टोरीज जेव्हा तुला कळतात तेव्हा असं काही तुला चॅलेंजिंग तुला होतं का इमोशनली म्हणा, किंवा म्हणजे तू आधी क्लिअर केलेस की तू जास्त त्याच्यात पडत नाहीस, पण तरी इज इट व्हेरी चॅलेंजिंग? कारण जे कोणी आता शिकण्याकरता उत्सुक आहे, तर त्याच्याकरता त्या दृष्टीने म्हणून सुद्धा मी विचारतीये.
हां. सो नाही, इनिशियली होतं. इट टेक्स एन इमोशनल टोल बिकॉज या गोष्टी खूप नवीन असतात. आणि म्हणजे इनिशियली जेव्हा आपण करतो, वी गो विथ अ लॉट ऑफ इमोशनल बॅगेज. कारण की तेव्हा माहितीच नसतं अजिबात काय काय व्हॉट टू एक्सपेक्ट, आपल्याला काय. कारण की इनिशियली मी जेव्हा स्टार्ट केलं होतं, आय हॅड नो क्लू की माझा रिस्पॉन्स कसा असणार आहे, माझ्या हम्म. बॉडीचा रिस्पॉन्स कसा असेल, माझ्या इमोशन्सचा रिस्पॉन्स कसा असेल. तो इट वॉज अ डिफिकल्ट, आय वॉन्ट से डिफिकल्ट, बट इट टुक मी सम टाइम. सो तो थोडा वेळ लागणारच, जसं मी म्हटलं की टिल यू मेक द इंटेन्शन की मला इन्व्हॉल्वमेंट व्हायचंच नाहीये टोटली ह्याच्यात. मला हम्म. आय लिटरली हॅव टू बी अ व्हेरी न्यूट्रल मीडियम, नॉट टू लेट नॉट टू टेक दॅट होम विथ मी. मला तिथल्या तिथे त्या प्राण्या किंवा घर किंवा नॉन लिव्हिंग थिंग, प्लांट्स, त्यांच्याकडून मेसेज लिटरली घ्यायचा आहे आणि इथल्या इथे पास करायचा आहे. सो जेव्हाही माझ्या मनात असे प्रश्न यायचे, आय ऑलवेज यूज टू थिंक बॅक टू ते पाईपलाईन वाला एक्झाम्पल, की कचरा मी साठवला तर माझं कम्युनिकेशन होणार नाही. सो आय हॅव टू लेट गो, हम्म. लीव ऑल खूप द छान. जजमेंट अँड हम्म. सेल्फ अनालिसिस आउटसाइड असं. दॅट्स सो नाईस. आणि तू जसं म्हटली की झाडांबरोबर कम्युनिकेट करायला तू म्हणजे कोर्स करण्याच्या अगोदरच यू स्टार्टेड डुईंग इट. तर विदाउट डुईंग एनी काइंड ऑफ अ कोर्स, इफ समवन इज डुईंग दॅट काइंड ऑफ अ कम्युनिकेशन, डू यू थिंक दॅट इट रिअली हेल्प्स और प्रॉपर ट्रेनिंग इज रिक्वायर्ड? इट्स लाईक इफ यू से कोर्स केल्याचा काय फायदा होईल, म्हणजे इफ यू आर हा, ऑलरेडी बरोबर. कम्युनिकेटिंग, तर इट्स लाईक कुठल्याही नॉर्मल कोर्सबद्दल विचार करा. आता तुम्हाला लेट्स से कुकिंग येत असेल, पण वेन यू टेक अप द कोर्स ऑफ बिंग अ शेफ, you already know how to cook, but now once you take the शेफचा कोर्स जो काही असतो, culinary कोर्स, तो केल्यानंतर यू नो एक्झॅक्टली व्हॉट स्टेप्स यू नीड टू फॉलो. कारण की मी जेव्हा आधी करायचे, आता माझा पर्सनल एक्सपिरियन्स असा होता की मी प्रश्न 10 असे थ्रो करायचे आणि मला रिस्पॉन्स एवढे रॅन्डम यायचे की मला कळायचंच नाही काय होतं काय चाललंय. हम्म. पण जेव्हा मी कोर्स केला त्यानंतर आय लर्न की कसं चॅनलाइज करायचं वन क्वेश्चन ॲट अ टाइम, नॉट टू लेट थिंग्स मिक्स अप. खिचडी होता कामा नये, नाही तर मग कळणारच नाही आपल्याला की एक्झॅक्टली हे उत्तर कशा हम्म. प्रश्नाचं आहे. सो बरोबर. कम्युनिकेशन हम्म. कोर्समध्ये ते स्ट्रीमलाईन व्हायला हेल्प मिळेल. मग छान, खूपच छान. हम्म. चॅटमध्ये एक प्रश्न दिसतोय की आय थिंक तू ऑलरेडी आन्सर केलायस आहे, पण परत एकदा घेऊ आपण. डू यू थिंक एनीबडी कॅन डेव्हलप दिस पॉवर? म्हणजे काही त्याला बेसिक क्वालिफिकेशन आहे का? तू ऑलरेडी बोलली होतीस, पण जर समराईज केलंस तर बरं पडेल. काहीच नाही, नो बेसिक. आता एक वन थिंग दॅट आय अॅनलाइज माय सेल्फ इज की आपण आधी जे ऐकायचो की आपले ऋषी मुनी एका म्हणजे बोलायचे, खूप लॉंग डिस्टन्स टॉक करायचे विदाउट बिईंग देअर, तर ते कसं होतं, दॅट वॉज टेक्निकली टेलिपॅथिक कम्युनिकेशन. पण आता अनफॉर्च्युनेटली आपल्या रोजच्या केओटिक लाईफ आणि इव्होल्युशन म्हणा, जे काही असो, त्याच्याबरोबर आपण विसरलोय की आपण करू शकतो ते. तो हे जे कोर्सेस आहेत, दे जस्ट हेल्प यू रिअलाइज दॅट, आय वुड से की यू कॅन डू इट, आणि हे कोणीही करू शकतं ॲज लॉंग एज यू हॅव इंटेन्शन ऑफ डुईंग इट. आणि अगेन वन मोर थिंग दॅट रिअली अप्लाइज टू दिस इज बिकॉज हे माझ्या एका फ्रेंड बरोबरही झालं. तिने ह्याच्यासाठी तो कोर्स केला बिकॉज इट साऊंड्स व्हेरी कूल. आता तुम्ही या इंटेन्शननी जरा कोर्स केला की अरे मला म्हणजे ना असं 4 लोकांमध्ये असं मला एकदम शो ऑफ करता येईल की हा मी तर असं बोलू शकते, तर ते युअर इंटेन्शन इज नॉट इन द राईट प्लेस. ते इंटेन्शन ठेवा आउट ऑफ क्युरिओसिटी म्हणा, किंवा आउट ऑफ इंटरेस्ट, किंवा आउट ऑफ जस्ट वॉन्टिंग टू नो की काय चाललंय हे, किंवा जस्ट हॅव व्हेरी क्लीन क्युरिओसिटी अँड व्हेरी क्लीन इंटेन्शन्स, अँड इट विल कम टू यू ऑटोमॅटिकली. कारण की जेव्हाही तुमचा, अगेन इट ऑल कम्स डाऊन टू पाईपलाईनचा कचरा, ऑल दोज थॉट्स की ह्याच्यामुळे मला
लोकांमध्ये दाखवता येईल किंवा ह्याच्यामुळे आय कॅन साऊंड व्हेरी कूल ऑर आय कॅन साऊंड व्हेरी पॉवरफुल असं जर म्हटलं तर मग अगेन दॅट इज तो युअर ओन जजमेंट्स विच विल क्लाउड युअर कॅपॅसिटी टू कम्युनिकेट. सो विथ क्लीन इंटेन्शन्स इट विल ऑटोमॅटिकली कम. आता आपण आत्ता जे बोललो, आत्तापर्यंत असं मला पॅटर्न जाणवला की काही ना काहीतरी प्रश्न होत आहे, म्हणून ज्याला प्रश्न होते त्याने ते इनिशिएट केलं. पण असंही रस्त्याने आता माझा अनुभव सांगतो, जाताना जाणवतं की बरेचदा डॉग वॉकिंग करत असतात, काही लोक आपापल्या रस्त्याने जातात, काही पेट्स एकदम येऊन थांबतात, का मला माहित नाही. पण मग आता असं कधी होतं का तुला की तू रस्त्याने चालली आहे आणि ते पेट्स आहेत आणि ते एकदम येऊन तुझ्याशी गप्पा नाही आता म्हणणार पण बोलायला लागले? नाही हे बरं झालं हे तुम्ही प्रश्न विचारला. आता माझा डोक्यात तो एक्झाम्पल होताच सांगायचा. हो. माझा फर्स्ट एव्हर केस इन कॅनडा. आता इट सो हॅपन की आम्ही इनिशियली जेव्हा इथे आलो होतो मी एका डॉगला फॉस्टर करत होतो. तर त्याला वॉक करायला नेहमी घेऊन जायचो. त्याच वेळेला एक समोरून बाई आपल्या डॉग बरोबर येत होती वॉक करत आणि आय सडनली फेल्ट की द डॉग इज रिचिंग आउट टू मी आणि मी बोलले तिच्याशी की मग तिने मला जे दाखवलं ते मी आणि ती म्हणाली हे जे काही मी तुला आता कम्युनिकेट केलं हे माझ्या ओनरला सांग. यू हॅव टू टेल हर बिकॉज शी नीड्स टू नो दिस असं. तर मी तिला थांबवलं आणि मी तिला रीच आउट केलं. तिला मी म्हटलं की प्लीज डोंट फ्रीक आउट. आय नो यू डोंट नो मी बट देर इज जस्ट सम मेसेज दॅट आय वॉन्ट टू टेल यू. इफ यू डोंट वॉन्ट टू हिअर इट इट्स फाईन, जस्ट लेट मी नो. पण ती म्हणाली की नाही नाही सांग वॉट एव्हर इट इज, जस्ट लेट मी नो असं. म्हटलं तुझ्या डॉगनी मला मेसेज दिलाय हा. तिला आधी सांगितलं की मी असं असं कम्युनिकेट करते. तर तुझ्या डॉगनी मला मेसेज दिलाय की शी इज शोईंग मी दिस गाय, ओल्ड गाय हू म्हणजे असं ऑक्सिजन टँक घेऊन ते फिरतात घरभर. ही इज पुटिंग ऑन द ऑक्सिजन मास्क, ही इज हाफ बॉल्ड आणि वॉकिंग स्टिकच्या हेल्पनी चालतात ते. तर शी इज शोईंग मी दिस गाय अँड शी इज टेलिंग मी की ही टोल्ड द डॉग की ही जस्ट टेल माय डॉटर की आय एम हिअर आणि तू जो मला प्रश्न विचारला होता त्याचं उत्तर हे आहे की आय एम ऑलवेज हिअर फॉर यू. तुला काहीही माझ्या कधीही गरज पडली तर जस्ट आस्क फॉर मी असं. तर ती मुलगी तिथल्या तिथे रडायला लागली खूप जास्ती. तर मी तिला विचारलं की काही म्हणजे इफ इट्स मेकिंग यू अनकम्फर्टेबल लेट मी नो, आय विल लिव्ह. बट द ओनली थिंग शी सेड की माझे वडील ही जस्ट पास्ड अवे अँड यू लिटरली जस्ट डिस्क्राईब माय फादर. आणि काल रात्री मी माझ्या लाईफमध्ये जे काही आता टेन्शन चाललंय त्याच्यासाठी मी रडून त्यांना आठवण काढली आणि त्यांना म्हटलं प्लीज गिव्ह मी अ साईन दॅट यू आर हिअर. आय नीड युअर सपोर्ट राईट नाव. सो दॅट वॉज म्हणजे त्याच्यानंतर तिची आणि माझी आता खूप आम्ही क्लोज फ्रेंड्स झालोय. पण दॅट वॉज अमेझिंग. म्हणजे तिच्यासाठी पण इट वॉज अन आय ओपनिंग केस आणि माझ्यासाठी पण की अरे बापरे, म्हणजे विदाउट इंटेन्शन ऑल्सो द डॉग रीच्ड आउट टू मी. Probably she felt ki I was there to communicate with her. So that was really amazing. म्हणजे तिचे वडील गेले होते तिचे आणि वडील गेले संभाव होते. ओके. त्या मुलीचे वडील गेले होते थोड्याच दिवस आधी आणि ती खूप क्लोज होती तिच्या वडिलांच्या. तर तिने आदल्याच रात्री हे म्हटलं होतं की गिव्ह मी अ साईन की यू आर हिअर असं. सो इट वॉज अमेझिंग हाऊ म्हणजे तर माझं तिचं क्रॉस करण्याचं काहीच कारण नव्हतं त्या दिवशी. आणि आम्ही त्या दिवशी फॉर सम रिझन आम्ही जो नॉर्मल रूट घेतो तो न घेता हा रूट घेतला जिथून ती येत होती. म्हणजे थोडक्यात आपण इट जे वॉज मेंट टू बी. तत्वज्ञानात ज्या गोष्टी शिकतो त्याची प्रत्यक्ष अनुभूती आहे असंच म्हणायला पाहिजे. करता करविता तोच आहे. आपण कोण असं अगदी एकदम जस्ट जाणवलं मला की नाही, यू वे आणि जस्ट सपोज टू बी देअर. या पुरुषाली आपण हे जे आता आपण बरेच ठिकाणी मी त्या लोकांना हे सांगतो की रेस्ट इन पीस बोलणं चुकीचं आहे. आता हे तर किती त्याचं योग्य उदाहरण आहे. आपण जे हिंदू तत्वज्ञानात जे बोलतो मुक्ती मिळावी या गोष्टी त्या कितीतरी योग्य आहेत. एनिवे दॅट विल बी डायग्रेशन. आपण तत्वज्ञानाकडे एकदम जाऊ तिकडे, आत्ता तो नको. आणि आत्ता ते ऐकताना म्हणजे आता तू बघितला असेल नसेल माहीत नाही, पण मेल गिब्सनचा एक पिक्चर होता,
व्हॉट विमेन वॉन्ट. म्हणजे त्याला अशी ॲबिलिटी हो होती या की ही कुड अंडरस्टँड विमेन्स कॉमेंट. या असं मला तुला पण कधी होतं वाटतं. का की म्हणजे तो ते कुठे पार्कमध्ये गेले ऑल ऑफ अ सडन लाईक 10-15-20 कम्युनिकेशन यायला लागले? ह्याचा एक गोष्ट मी अशी एक्सपिरियन्स केली होती, जे मला मध्ये थोडं जेव्हा मी कंट्रोल नव्हता ऑन माय थॉट्स ऑर ऑन द कम्युनिकेशन, तेव्हा मला असं रात्री झोपेत स्वप्न विचित्र विचित्र यायचे. पण मी माझ्या मेंटॉरला त्यावेळेस रीच आउट केलं की आय डोंट वॉन्ट दिस, हे नकोय मला, कम्युनिकेशन ओपन चॅनल राहतंय माझं, बंद करायचं आहे मला. तर ती हे म्हणाली की रात्री झोपताना फक्त एक युनिव्हर्समध्ये असा मेसेज सोडून द्यायचा की आय एम गोइंग ऑफ टू स्लीप, आय विल नॉट बी अवेलेबल फॉर कम्युनिकेशन. दॅट्स इट. त्याच्यानंतर आय हॅव नेव्हर हॅड दॅट वॉव! म्हणजे सिच्युएशन. यू कॅन रिअली सेंड अ सिग्नल. सो परत येस. लहरींचा खेळ आहे हा. दीज आर ओन्ली द अगदी वेव्हज अँड वेव्हज यू डोंट इव्हन हॅव टू से. इट्स युअर थॉट वेव्हज. अगदी अगदी. म्हणून मी म्हटलं ना, अमेझिंग. याचं जितकं बोलावं, इट्स इट्स जस्ट आउट ऑफ दिस वर्ल्ड. हं. पण म्हणजे आता उदाहरणार्थ झालं तर आमच्याकडे काही पेट्स वगैरे नाही आहेत. मग आम्हाला जर काही तुझ्या असे प्रश्न असले तर त्याला काय आम्हाला ऑप्शन्स असू शकतात का? म्हणजे मग आता आय डोंट हॅव अ पेट हा हा पर्सनली. राईट. जर मला जर असे काही प्रश्न विचारायचे असले तर मग त्याला काही ऑप्शन्स अवेलेबल आहेत का? हा म्हणजे आता कम्युनिकेशनचं विथ टाइम असं आहे की अ, आधी मला युजली लागायचा इधर फोटो किंवा हं, द पेट्स नेम वगैरे आधी लागायचं. पण आता इट्स जस्ट की तुम्ही सपोजिंग सांगितलं की लेट्स से पर्सन एक्स कडे डॉग वाय आहे, हं, मला त्याला माझ्याबद्दल विचार असं. तर इफ आय सेट माय इंटेन्शन टू इट, दॅट ॲनिमल विल कम्युनिकेट अँड लेट मी नो हं. की जे काही, इफ दे हॅव सम सजेशन्स फॉर यू और इफ दे हॅव सम गायडन्स, दे विल लेट अस नो. इफ दे अच्छा. डोंट वॉन्ट टू टेल मी समथिंग, दे विल लेट मी नो दॅट इज वेल की मला तुला काही नाही सांगायचंय. मध्ये कारण सॉरी सॉरी राजन, तो ॲनिमल तुमच्या समोर पाहिजे का का कुठूनही नाही. कॉल केला तरी वर्क होतं? हा ते आता जसं मी म्हटलं की माझा मेथड, ते वेगवेगळे मेथड्स आहेत कम्युनिकेशन सेट करायचे. आता जेव्हा मी शिकत होते तेव्हा माझ्या मेंटरनी मला 2-4 मेथड सांगितल्या होत्या. आता ती म्हणाली पण यू कॅन ऑलवेज डिव्हाइस युअर ओन. आता माझं मेथड ऑफ कम्युनिकेशन काय आहे की मी असं इमॅजिन करते की माझा जो फेवरेट पार्क आहे त्याच्यात मी त्या ॲनिमलला इन्व्हाइट करते की चल आपण जाऊया फिरायला, आणि मी अँड दॅट ॲनिमल ऑर दॅट प्लांट वी गो ऑन अ वॉक, आणि मी गप्पा मारते त्यांच्याशी. सो हा. दॅट इज हाऊ माय मोड ऑफ ऑर माय एन्व्हायरमेंट ऑफ कम्युनिकेशन इज की मी बोलते त्यांच्याशी की चला आपण गप्पा मारूया, हे मला हा प्रश्न आहे, तू मला सांग. आय एम हो. शुअर अनेक पुढे प्रश्न आहेत, पण आपली भजन सेवा आता वेळ आली आहे. आपण एक काम करू, आपण भजन सेवा घेऊ आणि मग पुढे प्रश्नोत्तर आपण कंटिन्यू करू. चालेल ना? ओके. सॉरी राजन, मी मध्ये जम्प केलं ते कारण त्याच विषयावर म्हणून. नाही, दॅट्स ओके स्वातीताई. आपल्याला कसं सांगतो की आपण बरेच प्रश्न आहेत, पण भजन सेवा आपण 10 वाजता घेतो, तेवढं आपण कॅलेंडर पाळू. नाहीतरी आपण पुढे प्रश्नोत्तर ठेवतोच, त्या वेळेत आपण प्रश्नोत्तर करू. अगदी. भजन सेवा सुद्धा एक छान कम्युनिकेशन कनेक्ट व्हायचं साधन आहे आणि आजची भजन सेवेकरी आहे ती अतिशय भावपूर्ण भजन सादर करते. तुम्ही अनेकदा ऐकलं आहे, सौ सोनिया जोशी आपल्या सत्रामध्ये भजन सेवा देतात. अतिशय गोड गळा, परमपूज्य मंगेश दादांना आवडणारा आवाज. त्याच्यामुळे यापुढे काय सांगायचं. तर आज आपण त्यांच्याकडनं आजची भजन सेवा ऐकून घेऊया. शांत व्हायचा प्रयत्न करूया. आपलं इंटेन्शन भजन सेवे ऐकण्यापुरतं तरी प्युअर राहतंय का, असाच प्रयत्न करू. आणि आता मी सोनियाला विनंती करते की तिने आजच्या भजन सेवेला सुरुवात करावी. जय श्रीराम. मला मजा वाटली की एकदम मी म्हणायचं ठरवलेलं भजन कसं सुसंगत आहे या विषयाशी. नेहमीचाच अनुभव आहे नेहमीचा आपला. अनुभव आहे आपला. सेवा कराया शुद्धमती द्यावी, सेवा कराया शुद्धमती द्यावी, माणुसकीने जगण्याला
जगण्याला सेवा कराया शुद्धमती द्यावी, सेवा कराया शुद्धमती द्यावी, माणुसकीने जगण्याला जगण्याला. मानव धर्माचा हा भाव हृदया माझी पाहावा देव, मानव धर्माचा हा भाव हृदया माझी पाहावा देव, शुद्ध बुद्धी माझी वाढो, शुद्ध बुद्धी माझी वाढो, सत्य अहिंसा पाहण्याला पाहण्याला, सेवा कराया शुद्धमती द्यावी, माणुसकीने जगण्याला जगण्याला. मी पण तू पण सर्वही जावो, सर्वा ठाई प्रेम हे राहो, मी पण तू पण सर्वही जावो, सर्वा ठाई प्रेम हे राहो, अनिती नासो मूर्खपण नासो, अनिती नासो मूर्खपण नासो, आत्मबुद्धीच्या वरण्याला वरण्याला, सेवा कराया शुद्धमती द्यावी, सेवा कराया शुद्धमती द्यावी, माणुसकीने जगण्याला जगण्याला. पशुपक्ष्यांचे गुण हे जावो, देहा माझी शांती राहो, पशुपक्ष्यांचे गुण हे जावो, देहा माझी शांती राहो, नारायण म्हणे सद्गुरु स्वामी, नारायण म्हणे सद्गुरु स्वामी, दर्शन त्यांचे घेण्याला घेण्याला, सेवा कराया शुद्धमती द्यावी, सेवा कराया शुद्धमती द्यावी, माणुसकीने जगण्याला जगण्याला, माणुसकीने जगण्याला जगण्याला, माणुसकीने जगण्याला जगण्याला. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. खूप छान. अगदी तू म्हटल्याप्रमाणे सुसंगत भजन आणि तितकंच भावपूर्ण गायन. धन्यवाद पुन्हा एकदा सोनिया. फारच छान झाली भजन सेवा. आणि चॅटमध्ये खूप येतंय, नुसते प्रश्नच नाही, आणि ते आपण का नाही वाचायचं. सगळेजण केतकी तुला तुम्हाला असं म्हणतायत की यू आर अ चोजन वन, यू आर अ स्पेशल वन, आणि यू आर विथ द प्युअर हार्ट. त्याच्याशिवाय हे सगळं शक्य नाही आहे. त्याच्यामुळे खरी साधना हेच करण्याची आहे, स्वतःला प्युअर बनवण्याची, माणुसकीने जगण्याचीच खरी सगळी साधना आहे. बाकी तर इफ यू आर चोजन फॉर दिस कम्युनिकेशन, दिस हॅपन्स. इफ यू आर चोजन फॉर समथिंग एल्स विल हॅपन. तुम्हाला फक्त स्वतःवर काम करून चांगला माणूस, प्युअर माणूस व्हायचंय असं एकदम. आणि सगळेजण तुम्हाला तेच शुभेच्छा देत आहेत ऍक्च्युली चॅटमध्ये. सो आय थॉट ऑफ थँक्यू. reiterating it over here. And yes, you एक can go back to questions, but केतकी, आय डोंट नो तुम्ही कुठल्या टाइम झोन मध्ये आहात आणि किती वेळ आय एम आहे गुड, तुमचं? आय एम गुड, आय एम गुड. तू ईस्ट झोनला असेल ना, कॅनडा म्हणजे? ओके. आता एक चॅटमध्ये दिसतोय, मग अशी विचारलं त्याच्याविषयीच दिसतंय. फॉर एक्झाम्पल, इफ देर इज नो पेट, विल प्लांट्स ऑफ द बाउस बी एबल टू कम्युनिकेट विथ यू? येस. ओके. पण त्यातनं आणखीन एक प्रश्न येतो की आता उदाहरण घ्यायचं झालं तर एक ओळखीचे आहेत आमच्या, त्यांचे आता पेट्स होते पण ते आता गेलेत. मग त्यांना जर कम्युनिकेट करायचं असलं तर मग काय त्यांना ऑप्शन आहे?
जे पेट्स गेलेत त्यांच्याशी सुद्धा कम्युनिकेट होऊ शकतं. अगेन हो आता वा जे पेट्स आपण म्हणतो जे आहेत किंवा जे ऑलरेडी पास ऑन झाले आहेत त्यांच्यासाठी हा आता दिस ऑल्सो रिमाइंड्स मी वन मोर केस की आपण जे म्हणतो की हा पेट गेला किंवा ही पेट गेली त्यांच्यासाठी इट इज जस्ट क्लोदिंग. इट वॉज जस्ट दिस सेट ऑफ क्लोथ्स दे वर वेअरिंग आणि नाव दे हॅव मूव्ड ऑन टू अ न्यू सेट ऑफ क्लोदिंग. पण ते एनर्जी किंवा सोल जो आहे आत तो सेमच आहे. सो हे जे अगेन टेलिपॅथिक कम्युनिकेशन इज नॉट कम्युनिकेशन विथ दॅट बॉडी. इट्स द कम्युनिकेशन सोर्स विथ दॅट एनर्जी ऑर दॅट सोल. सो ते दुसऱ्या बॉडीमध्ये गेलं तरीही आपण बोलू शकतो त्याच्या. आता सेम अगेन मी सारखं सारखं मिनूवरच येते. ती अजूनही आम्हाला व्हिजिट करते बऱ्याचदा आणि ती दाखवते ती व्हिजिट करताना. जेव्हा ती ज्या वेळेला ते लिंबो फेजमध्ये होती फ्रॉम ट्रान्झिशनिंग टू फ्रॉम हर बॉडी टू अ न्यू बॉडी त्यावेळेला पण तिने ते ट्रान्झिशन फेजच्या वेळेलाही माझ्याशी कम्युनिकेट केलं होतं. देअर वॉज जस्ट वन अ पिरियड ऑफ लाईक 2 hours जेव्हा मला काहीच तिच्याकडून सिग्नल येत नव्हता. पण जेव्हा वेन शी ट्रान्झिशन ऑन टू हर न्यू सेल्फ तेव्हा तिने परत कम्युनिकेट केलं माझ्याशी आणि तिने दाखवलं ती कुठे आहे आता. सो आणि आता हा जेव्हा पण मी केस डिस्कस करते कोणाबरोबर मला असंही लोक बोलले की हा हे तुझे फक्त विचार आहेत वगैरे. पण दिस इज समथिंग जे मी माझ्या मेंटॉरलाही सांगितलं होतं डिस्क्रिटली की तू तिच्याशी कम्युनिकेट करून विचारणं कुठे आहे. सो आता जेव्हा मी तिला हा प्रश्न विचारला आय डिड नॉट टेल हर व्हॉट आय गॉट फ्रॉम मिनी. पण तिचं आणि माझं उत्तर वॉज व्हेरी मच सिमिलर ऑन द लोकेशन ऑर ऑन द सराउंडिंग वेअर मिनी इज राईट नाव. सो तिने मला हे दाखवलं होतं की तिने मला शी वॉज रिबॉर्न ॲज अ सीलचा पपी इन वन ऑफ द इदर आर्क्टिक अँटार्क्टिक सम रिजन सम नॉर्थ पोल साऊथ पोल रिजन बट कुठं बर्फाच्या एरियामध्ये शी वॉज बॉर्न. आणि तिने तेच माझ्या मेंटॉरला दाखवलं होतं की ती बर्फाच्या जागेवर जन्माला आली आहे परत आणि शी इज इन नॉर्थ पार्ट ऑफ द हेमिस्फिअर तो जिथे आत्ता खूप बर्फ आहे अँड शी इज बॉर्न ॲज अनदर ॲनिमल शी इज नॉट अ ह्युमन. सो आता हे गोष्ट शी कुड हॅव सेड एनिथिंग पण हे गोष्ट सेम एवढी होणं इट्स व्हेरी डिफिकल्ट. सो त्याच्यावरून मग दॅट ऑल्सो ते माझं इनिशियल फेजेस होते जेव्हा मी शिकत होते जस्ट बेसिक कम्युनिकेशन असं. तर दॅट गेव मी अ व्हेरी बिग सोलेस की हा चला आहो आपण राईट ट्रॅकवर आहोत. नाही तुझे बोललीस ना मी आपण काही बहुतेक लोक तत्वज्ञान दादांच्या गोष्टी ऐकत आहे असं इतरही शिकत असतात. पण ज्या गोष्टी आपण ऐकतो ज्या गोष्टी आपण वाचतो आता उदाहरण द्यायचं झालं तर श्रीपाद वल्लभ चरितामृतामध्ये किती दाखले आहेत. वासुदेवानंद सरस्वती महाराजांचं छोटंसं चरित्र आहे रंगनाथ रंगावधूत महाराजांनी लिहिलेलं. किती दाखले आहेत ते आत्ता जे बोलली तर तुला तो एक्सपिरियन्स आहे आम्ही फक्त दाखले वाचतोय. सो म्हणजे जे आपण तत्वज्ञान शिकतो ते खोटं तर सोडून द्या हे प्रत्यक्ष अनुभव इथे या जन्मी या देही अनुभवण्याच्या गोष्टी आहेत. अगदी एकदम 84 लाख योनीज आठवल्या जे आपण ऐकतो की म्हणजे तू आता जे सांगितलं की मिनी समवेअर एल्स अँड इट्स आणि प्लस द मोस्ट प्रोफाउंड फॉर मी वॉज द सोल नेव्हर डाईज राईट सोल इज ऑलवेज देअर. आणि तेच आपण शिकतोय की तुम्ही देह नाही हेच शिकतोय हाच अभ्यास सुरू आहे आपला तत्वज्ञान या प्लॅटफॉर्मवरती. आणि त्याच्याबरोबर मला एक इथे प्रश्न दिसतोय कॅन वन कम्युनिकेट विथ द पीपल हू हॅव डिपार्टेड. मी नाही ह्युमन्सशी कम्युनिकेट करत म्हणजे अगेन आय डोंट नो वाय पण अजून मी त्याच्यात गेले नाहीये. माझी इच्छा पण नाहीये जायची. सो मला आय वॉन्ट टू रिमेन विथ ॲनिमल्स प्लांट्स नॉन लिव्हिंग थिंग्स. मला ह्युमन्स मध्ये आता तरी देर इज नो वे. पण सो तो क्वेश्चन असा आहे की आय वोंट बी एबल टू आन्सर दॅट. पण ऐकलंय असं पण की करतात बरेच लोक पण मी स्वतः वेंचर नाही केलंय त्याच्यात कधी. सो तो आन्सर नाही देऊ शकणार मी. पण द रिझन इज व्हेरी ब्लॅक अँड व्हाईट इन फ्रंट ऑफ अस. आपले सगळे प्रश्न जे आहेत ते आत्मनस्तु कामाय या टॉपिक खाली चालू आहेत.
माझ्या आयुष्यात काहीतरी चांगलं हम्म. व्हावं. दॅट्स द रिझन आय एम कम्युनिकेटिंग विथ ऑल दिस प्लांट्स अँड लाईक हम्म. सच अ bummer. At the end of the day, I'm still at Deha Buddhi, thinking about this body, this life, solving my problems through this great, wonderful, what your mind-boggling thing. आणि करते काय मी माझ्या आजच्या जन्मातले प्रॉब्लेम सॉल्व्ह करते. सो आय थिंक आय हॅव नो प्लेस टू से, बट डोंट कम्युनिकेट विथ ह्युमन्स. हे म्हटलं तर म्हणजे एक गोष्ट जी मी स्वतःच्या लाईफमध्ये शिकू शकली या सगळ्यावरून इज लेटिंग गो. एक खूप मोठी गोष्ट बिकॉज मी खूप अशी गोष्टींना अशी पकडून ठेवायचे खूप जास्ती. म्हणजे आय नेव्हर यूज टू लेट गो ऑफ एनिथिंग. पण हे केल्यानंतर दॅट इज वन थिंग आय रिअली लर्न. आय एम स्टील लर्निंग. असं नाही की मी अगदी शिकून बसले सगळं. नाही, मी अजूनही शिकतेय ती गोष्ट. अजूनही कधी कधी होतो की नाही यार हे नाही, हे आय वॉन्ट टू डू दिस माय वे. पण देन आय गो बॅक टू व्हॉट आय एम लर्निंग. की नाही, आपल्या हातात ज्या गोष्टी आहेत त्या आपण करायच्या, बाकी मग सोडून द्यायच्या. चॅटमध्ये एक कोणी विचारतंय की तुमचे काही अजून नॉन लिव्हिंग गोष्टींशी कम्युनिकेशनचे काही एक्सपिरियन्स असतील अजून काही जास्त, तर ते सांगू शकाल का? लिव्हिंगशी जास्ती आहेत. नॉन लिव्हिंगशी जसं मी एक तो पेपर डॉक्युमेंटचा एक्सपिरियन्स शेअर केला, तो एक खूप प्रोफाऊंड एक्सपिरियन्स होता. दुसरं म्हणजे एक मला केस आला होता. खूप सिली येते, पण तिचं फोन केस हरवली होती आणि ती तिच्या वडिलांनी तिला दिली होती बिफोर ही पास्ड अवे. सो तर तिला खूप जास्त इमोशनल अटॅचमेंट त्या गोष्टीची खूप जास्ती होतं. तर ते तिला ते सोफ्याच्या मध्ये घुसलं होतं कुठेतरी. ते तिला मग ते आधी सगळीकडे शोधलं. ते म्हणाले सगळं घर उथलपुथल केलंय, मला कुठेच नाही मिळालं ते. पण मग तिला मी म्हटलं की त्यावेळेस ते सांगितलं की मरून रंगाचा एक सोफा दाखवत आहे मला, त्याच्या साईडमध्ये असं मागे जाऊन फसलंय ते. तर ते तसंच झालं. ते तिथेच सापडलं तिला. सो दॅट वॉज वन. जसं मी म्हटलं, नॉन लिव्हिंगचे खूप एक्सपिरियन्सेस नाही आहेत आता, पण लिव्हिंग कम्पेअर टू लिव्हिंग. बट हां, दीज आर अ कपल ऑफ व्हेरी प्रोफाऊंड एक्सपिरियन्सेस दॅट आय हॅव वेंट थ्रू. सो येस. You आता जे animals म्हणले find it very funny and pity humans sometimes. म्हणजे इथे मी एम नॉट थिंकिंग अबाउट माझा देह. आय एम थिंकिंग दॅट ॲज अ क्लॉथ हिअर अँड यू आर टॉकिंग अबाउट अ फोन केस which and I am also, I'm not blaming that person. I am also talking about I'm not letting go of a phone case. And the dog there was letting go of her body. Pity humans for asking such questions someday. ते हे इनिशियली मी कोर्स केल्यानंतर ते एक गोष्टीचं प्रोफाऊंड म्हणजे रिअलायझेशन की पण म्हणजे वी नीड टू लर्न अ लॉट. स्पिरिच्युअली आपल्याला खूप जास्त पुढे जायचं आहे ह्युमन्सला कम्पेअर्ड टू वेअर दीज ॲनिमल्स आर राईट नाव. कुठल्या कुठे पोचलेले ते. आणि जे स्पेशली जेव्हा ते अशा काही काही गोष्टी सांगतात अँड देन आय कम्युनिकेट. अँड जसं तुम्ही विचारलं होतं की व्हॉट आय फील आउट ऑफ दिस, आय फील द प्लेजर अँड द ग्रेटफुलनेस की आय कुड बी दॅट मीडियम. की कोणाला जर चेहऱ्यावरती आता 1-2 केसेस असे मला आले होते ज्याच्यामध्ये द पेट सडनली पास्ड अवे विथ नो एक्सप्लेनेशन. ऍक्सिडेंट झाला, एखाद्या कारच्या खाली येऊन गेला ऑल ऑफ अ सडन रोडवर पळताना, आणि त्या ओनरला दे जस्ट कुड नॉट मूव्ह पास्ट दॅट. तर त्यांनी मला माझ्याशी कम्युनिकेट करायला सांगितलं होतं की तो गेलाय, तर प्लीज गिव्ह मी सम क्लोजर असं. तर त्यांनी मला दाखवलं होतं म्हणजे आणि त्याचे काही जनरल असे काही स्पेसिफिक प्रश्न नव्हते. ही जस्ट आस्क हिम वेअर ही इज, हाऊ ही इज, आणि जस्ट टू गिव्ह मी सम मेसेज की ही इज हिअर असं. तर त्यांनी मला ते ज्या लोकेशनमध्ये तो बसायचा त्यांनी त्याचं मला डिस्क्रिप्शन दिलं की मी इथे बसलो आणि मी इथेच आहे अजूनही, सो याला सांग की मी ह्याच्याबरोबरच आहे, भलेही दिसत नसेल तरी. तर त्यांनी ते दाखवलं, त्याचा डॉग बेड दाखवला. मग ते आयकिया, माझ्या माइंडमध्ये त्यांनी ते आयकियाचे शेल्फ दाखवले व्हाईट कलरचे विथ अशा टाईपचं एक ते लॅम्प शेड, आणि तिथे एक असं ट्रिकल डाऊन होणारा वॉटरफॉल आणि प्लांट्स असे ठेवलेले त्यांनी मला दाखवले. तर त्या माणसाने मला फोटो पाठवला त्याच्या लोकेशनचा जिथे तो बसायचा. लिटरली तसंच्या तसं ठेवलेलं होतं सगळं काही. त्या आयकियाचा व्हाईट कलरचा शेल्फ होता, तो असा ओव्हर हँगिंग लॅम्प होता, त्याच्या खाली तो बसायचा. आणि तो माणूस
तो म्हणाला हेच मला बस, दिस इज माय क्लोजर, दॅट इज ऑल आय वॉन्टेड. म्हणजे तो म्हणाला मला काहीही त्याच्याकडून प्रश्न नव्हते. आय नो ही वॉज हॅपी अँड आय एम शुअर ही इज इन अ हॅपी प्लेस. आय जस्ट फॉर सम रिझन वॉन्टेड जस्ट वन मेसेज फ्रॉम हिम की ही इज हिअर. तर मी फक्त त्याला तेवढंच उत्तर दिलं आणि ही हॅड द क्लोजर ही वॉन्टेड. तो खूप रडला माणूस तो माझ्याकडे. बट आय 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 अंडरस्टूड बिकॉज आय हॅव ऑल्सो लॉस्ट पेट्स. सो त्याला म्हटलं की नाही नाही, रडून घे जेवढं रडायचं, इट्स फाईन, बट मूव्ह ऑन नाव. असं तर ॲनिमलही तुला तेच म्हणतो की आय एम राईट हिअर, जस्ट कंटिन्यू विथ युअर लाईफ. मी चालला गेलोय म्हणजे मी फक्त बॉडी शेड केली आहे, बट आय एम हिअर विथ यू. सो दॅट वॉज नाईस. लँग्वेज, तुम्हाला जी लँग्वेज बोलायची ती. मी मराठीत पण बोलते, मी इंग्लिशमध्ये पण बोलते, मध्येच हिंदी गुजराती कशातही बोलते मी. दे विल रिस्पॉन्ड. अगेन दे डोंट रिलाय ऑन लँग्वेजेस. ते फक्त तुमच्या 5 सेन्सेसवरती अवलंबून असतात की तुमचं ते तुम्हाला इंडिकेशन देतील जे पण त्यांचे मेसेजेस असतील त्याप्रमाणे. सो येस. मला काल एकाने विचारलं होतं की दे मे नॉट बी एबल टू जॉईन. लेट मी सी. जय श्रीराम. त्यांचा प्रश्न असा होता की सॉरी. इफ दे वॉन्ट टू रीच आउट टू यू, त्यांना काय प्रश्न असले तर तसं का चालेल का? कोणीतरी प्रश्न विचारताय राजन. हो, ओके. हा, कोणीतरी मी शब्द. हा सॉरी, मी शतानंद देसाई. सो मला एक प्रश्न होता की तो आता जसं तुमच्या पेटनी तुम्हाला कर्माचा सिद्धांत सांगितला, तर तुम्ही त्यांना हा प्रश्न विचारलात की तुम्हाला म्हणजे त्या पेटला कर्माचा सिद्धांत कसा कळाला, किंवा असे काही तुम्ही स्पिरिच्युअल प्रश्न त्यांना कुणाला विचारले आहेत का? आय थिंक मी त्या स्टेजवरती आय थिंक ते ऑलरेडी खूप आधीच सरपास करून चुकले, तिथे प्रॉबब्ली त्यांनी मला एक्सप्लेन केलं तरी आय डोंट नो इफ आय विल बी एबल टू अंडरस्टँड. पण हा प्रश्न मी असं विचारला नाही की त्यांना कसं माहिती. मी जो प्रश्न त्यांना विचारला होता की तुम्ही हे जे इट वॉज रिलेटेड टू हर पासिंग, माझ्या डॉगचं, की तुला कसं माहिती की तुला तिथपर्यंत हे करायचंय आणि Okay. देन यू विल पास ऑन. तर ती हे म्हणाली, तिने मला मला त्यावेळेस तिने व्हिज्युअलायझेशन दिलं आणि इतकं ब्युटिफुल ते व्हिज्युअलायझेशन, तिने मला फुल अर्थ दाखवली. आणि आपलं वडाचं झाड असतं ना, त्याचे रूट्स कसे खालपर्यंत जाऊन आणि सगळे असे वाईड स्प्रेड असतात. हम्म, तरी वडाचं झाड असतं का वाईड स्प्रेड रूट्स वाले? हम्म. बरोबर, तर वडाचंच तिने असतं, मला पारंब्या. तर तिने मला ते रूट्स दाखवले आणि तिने मला तिची पोझिशन इन दॅट रूट दाखवली. हम्म. आणि तिने मला हे म्हटलं की ज्या वेळेला तू ह्याचा पार्ट होशील ना, यू विल अंडरस्टँड की हे कसं वर्क करतं. तर अरे वा. तिने अँड आय थिंक तेवढं माझ्यासाठी खूप जास्त ओव्हरलोड ऑफ एक्सप्रेशन्स होता तो, की ज्याने बरोबर. तिने दाखवलं की हाऊ ब्युटिफुल शी वॉज कनेक्टेड टू एव्हरीथिंग. शी वॉज अश्वत्थमेनं पार्ट ऑफ. सुविरूढमूलम्. यप. पुरुषोत्तम योग, पहिला श्लोक. सो ती मला तेवढंच बस. फक्त बोलली की ज्या वेळेस यू विल बिकम पार्ट ऑफ दीज रूट्स, तेव्हा तुला आपोआप ती गोष्ट समजेल. राईट. छान, धन्यवाद. यप. तुम्ही केतकी, त्यांनी मला विचारलं होतं की तुला कॉन्टॅक्ट कसा करता येईल, हा, तर त्यांचा जो व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जो नंबर आहे तोच नंबर दिला तर चालेल का त्यांना? हो चालेल कारण ते दिसत नाहीत मला आता इथे. लेट मी डबल चेक. आय डोंट थिंक ही इज देअर. ओके, ठीक आहे. ओके. तर आता जो रिसेंट प्रश्न आहे, वेअर अँड हाऊ डू वी स्टार्ट दिस जर्नी. मी जो व्हिडिओ बघितला होता त्याच्यापासून मी तुम्हाला म्हणेन, एकदा तुम्ही फक्त बघा तो व्हिडिओ पाहिजे तर. इट्स व्हेरी इमोशनल. म्हणजे माझी सुरुवात तिथपासून झाली. सो मे बी दॅट विल ऍक्ट ॲज अन अँकर फॉर यू एज वेल. सो तो व्हिडिओ एकदा तुम्ही बघा. थोडे अजून पाहिजे तर जे मी बुक्स पाठवते ते थोडे वाचा, किंवा जस्ट वॉच व्हॉट दिस इज ऑल अबाउट, टेलिपॅथिक कम्युनिकेशन. आणि व्हॉट आय वुड से की जेव्हा तुम्ही डिसाईड कराल मनापासून की यू वॉन्ट टू ऍक्च्युली लर्न इट फॉर टू अंडरस्टँड व्हॉट इट इज,
त्यावेळेला तुम्ही मी तो माझ्या मेंटॉरचाही नंबर शेअर करीन पाहिजे तर. त्यावेळेला तुम्ही तो त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून आणि पाहिजे तर बघा हाऊ इट वर्क्स फॉर यू. बिकॉज ह्याच्यासाठी खरंच एव्हरीबडीज जर्नी इज व्हेरी डिफरंट. की कारण की बऱ्याचदा हे होतं, जसं मी म्हटलं, माझ्या फ्रेंड्सलाही मी बऱ्याच हे सांगितलंय. पण बऱ्याच लोकांना इधर विश्वास नसतो त्या गोष्टीवर, किंवा मग त्यांना असं वाटतं की आपण माहीत नाही आपल्याला जमेल की नाही, किंवा मग असं वाटतं की नाही हे तर काही अनबिलिव्हेबल गोष्ट आहे, वाटतच नाही आहे, उगाचच काहीतरी आहे. सो यू डिसाईड व्हॉट युअर जर्नी विल बी. तो व्हिडिओज तुम्ही बघा, थोडं त्याच्याबद्दल वाचा, आणि मग पाहिजे तर माझ्या मेंटॉरलाही रीच आउट करा तुम्ही. तो तेव्हा मग यू कॅन स्टार्ट युअर जर्नी ऑन युअर ओन असं. तो हे व्हिडिओज पोस्ट करणार आहे म्हटलीस राईट हा, व्हॉट्सअप ग्रुपमध्ये हो. आणि एक तो ग्राउंडिंगचा व्हिडिओ आहे आणि हं. एक ते ॲना ब्रेकनबॅकचा ओके आहे.